नमस्कार. महाराष्ट्राचा रणसंग्राम या निवडणूक विषयक विश्लेषणात्मक कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. या आत्ता आपण तयार केलेल्या व्हर्च्युअल स्टुडिओमध्ये आहोत. माझ्या मागे आपल्याला विधान भवन दिसतंय. तेच विधान भवन जिथे आता सत्तेचा नवा सारीपाट मांडला जाईल. पण तत्पूर्वी चर्चेला पुढे नेण्याआधी आपण पटकन पाहणार आहोत काय आहेत ताज्या घडामोडी. भिवंडी ग्रामीण मधून बातमी. 7व्या फेरीच्या नंतर तिथे काय बदल झाले ते आपण पाहतोय. शांताराम मोरे यांना 34,396 मतं मिळालेली आहेत. शिंदे गटाचे अर्थात शिवसेनेचे ते उमेदवार आहेत. तर त्यांच्या समोर असलेल्या ठाकरे गटाच्या महादेव घाटाळ यांना 17,665 उमेदवारी मिळाली. आता आपण यानंतरच्या पुढच्या तपशिलांकडे वळतोय. या पुढच्या घडामोडींच्या साठी आपण जातोय नव्या तपशिलाकडे. तो आपण पाहणार आहोत. खास बनवलेल्या आपल्यासाठी खास बनवलेल्या या व्हर्च्युअल स्टुडिओत आपलं स्वागत. आपण पहा ठाकरे गटाचे उमेदवार त्यांच्या मताधिक्याचा तपशील आपल्या समोर आहे. भिवंडी ग्रामीण 7व्या फेरी अखेर शिवसेनेचा उमेदवार पुढे चाललेला आहे. भिवंडी ग्रामीणचा हा तपशील. त्यानंतर आता ओवळा माजिवडा दुसऱ्या फेरीमध्ये प्रताप सरनाईक 8,091 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्यासमोर उद्धव गटाचे नरेश मणेर आहेत. त्यांना 417 मतांचा तपशील समोर येतोय. तपशील अपडेट होतोय. मनसेचे उमेदवार संदीप पातंगे यांच्या संदर्भातलाही तपशील पटकन समोर आलेला आहे. आता आपण पाहताय दिवसामधला पुढचा आहे. पहिल्या फेरीमध्ये काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांना 3,376 मतं आहेत. त्या पिछाडीवर असल्याची बातमी थोड्या वेळापूर्वी हातात आली होती. भाजपाने राजेश वानखेडे यांना 4,159 मतं आहेत. पटकन आपण पाहतोय दिवसामध्ये पहिल्या फेरीत काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांना मतं आहेत 3,376. पुढचा तपशील. महायुतीचे तानाजी सावंत आघाडीवर आहेत. मंत्री आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री आहेत. शिंदे यांचे कट्टर समर्थक आहेत. परांडा मतदारसंघात आहेत. 69 मतांनी ही आघाडी आहे. आकडा खूप कमी आहे पण परिस्थिती बदलू शकते. तिसऱ्या फेरी अखेर ही आघाडी आहे आणि ही अवघ्या 69 मतांची आहे. मवियाचे राहुल मोटे त्यांच्या समोर आहेत. ते पिछाडीवर गेलेले आहेत. राहुल मोटे यांच्यासाठीची ही प्रतिष्ठेची लढाई पण तानाजी सावंत यांनी आघाडी घेतलेली आहे. आता आपण या चर्चेमध्ये माझ्यासोबत असलेल्या मान्यवरांकडे वळणार आहोत आणि त्यांच्याकडून ही प्रतिक्रिया या चर्चेतली घेत असतानाच मला पटकन सचिन आहिर यांना विचारायचं आहे. सचिन आहिर, नमस्कार आणि स्वागत या चर्चेत. पटकन उत्तर द्या. अपेक्षेप्रमाणे यश मिळतंय का? मिळेल असं अपेक्षा आहे. कारण आता हे अर्ली ट्रेंड्स आहेत. फर्स्ट सेकंड राऊंडवरती काहीच आपण याच्या निकषला येऊ शकत नाही. 18 ते 20 फेऱ्या असतात आणि आता ज्यावेळी जे पोलिंग जास्त झाल्यामुळे बूथ काउंटिंगचे हे पण EVM मशीन वाढलेले आहेत. त्या फेऱ्या मला असं वाटते निश्चितपणे वाढतील. अगदी एक तपशील अजून येतोय. पटकन आपण पाहतोय निलेश राणे यांच्या संदर्भात. ते आघाडीवर गेलेले आहेत. कुडाळ मधली बातमी 280 मतांनी आघाडीवर आहेत. मला पटकन विचारायचं आहे गणेश खंडकर, आपणही उत्तर द्या. थोड्या वेळापूर्वी जेव्हा दोघांनाही 3-3 आकडी मतं होती त्यात तुमच्या मतात हृदयात धडधड सुरू झाली होती का? तपशील येत आहेत तेही स्क्रीनवर आपण पाहत राहणार आहोत. बघा, असं आहे की राजकारणामध्ये असलेल्या माणसालाही एक मन असतं आणि त्या मनातही एक हृदय असतं. त्यामुळे ते धडधड कायम चालू असते. पण जेव्हा असे आकडे वर खाली होत असतात ती नंतर वाढणार आहे. बिलकुल नवीन तपशील येतोय. 1 मिनिट आपण थांबा. देवेंद्र फडणवीसांच्या बद्दल तिसऱ्या फेरीमध्ये 6,811 मतांनी आघाडी घेतलेली आहे. देवेंद्र फडणवीसांच्या संदर्भातला हा तपशील समोर येतोय. आपण तो स्क्रीनवर पाहतोय आणि या निमित्ताने समोर असलेल्या स्क्रीनवर आलेला तपशील देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत सकारात्मक आहे. 6,811 मतं आघाडीच्यासाठी. देवेंद्र फडणवीसांच्या संदर्भातला तिसऱ्या फेरीचा हा 6,811 मतांच्या आघाडीचा तपशील. आणि आता पुढची बातमी. शंभूराव देसाई आणखीन एक मंत्री 4,500 मतांनी आघाडी घेतलेली आहे. इलेक्शन ब्रेकिंग या नावाने आपल्या समोर येणारा तपशील आहे. कराड मतदारसंघातल्या आघाडीच्या संदर्भातला हा तपशील आहे. आपण तो पहा. पटकन आपल्या समोर येतोय शंभूराज देसाई. आपण आज या स्क्रीनला सोडून जाऊ नका. याचं कारण हा स्क्रीन खास तुमच्यासाठी बनवला गेलेला आहे. जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या माध्यमातून ARच्या माध्यमातून आपल्या समोर येणारा हा तपशील आपण डोळे चिकटवून पाहत रहा. शंभूराज देसाईंचा तपशील आहे. तपशील बदलणार आहे. पटापट पुढे जाणार आहे. दरम्यान तुम्ही संपूर्ण टीव्ही स्क्रीनवर लक्ष ठेवा. इतरत्र कुठेही जाऊ नका. 190 भारतीय जनता पार्टी प्रणित आघाडी 190. गणेश खंडकर आपल्या सोबत आहेत. मन में लड्डू फूटा. बिल्कुल, बड़ी जोर से फूटा. लड्डू भी फूटा और बड़ी जोर से फूटा. इंतजार है कि मैं कब उसे चाव से खाऊं.
अगदी 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 तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे निकाल आले तर तुम्हाला हे लाडू पेढे खायची संधी मिळेल, वाटायची संधी मिळेल. सचिन अहिर आपल्यासोबत आहेत. सचिन अहिर, मगाशी आपल्यापर्यंत मी आलो होतो, आता आकडा ज्या पद्धतीनं घसरलाय, काय कारण वाटतंय? नाही, जसं मी नेहमी सांगतोय की ट्रेंडवरती अवलंबून आहेत. 12-1च्या नंतर आपण बोलता येईल, पण असं ट्रेंड ज्यावेळी फर्स्ट सेकंड ट्रेंड राऊंडवर होतो फार कमी फिलर्स त्याला सुरुवातीला मिळतात. मला वाटते एक 5-6 राऊंड झाल्यानंतर किंवा 7-8 राऊंड झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती अजून डिबेट करता येतील. पण रत्नागिरीतून अपडेट येते. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात उदय सामंत या ठिकाणी आघाडीवरती पाहायला मिळतात. 7व्या फेरी अखेर या ठिकाणी 15,769 मतांनी या ठिकाणी नितेश राणे आघाडीवरती पाहायला मिळत आहेत. बिलकुल हा तपशील रत्नागिरी मतदारसंघातला आहे. उदय सामंत यांच्या संदर्भातला 15,000पेक्षा जास्त आघाडी आहे. निर्णायक आघाडीकडे उदय सामंत यांची वाटचाल चालती आपण पाहतोय टीव्ही स्क्रीनवर. आणि ज्या पद्धतीने ही ग्राफिक्स आपल्या समोर येत आहेत ती तुम्हाला नक्कीच या स्क्रीनशी जोडलेली ठेवणार आहेत. उदय सामंत 15,769 मतांनी आघाडीवर आहेत. तपशील अत्यंत वेगाने आणि अत्यंत पटापट बदलत आहेत. आपण पाहत रहा. एकाच वेळेला तुम्हाला वरच्या भागातले आकडे पाहायचे आहेत, जिथे महायुती मवियाचा एकत्र आकडा येतोय, तपशिलात आकडा येतोय, प्रत्येक पक्षाचे आकडे येत आहेत, आणि त्याचबरोबर तुम्हाला स्क्रीनच्या खालच्या भागामध्ये एकत्रितरित्या मविया, महायुती आणि इतरांचे आकडे येत आहेत. या इतरांवर लक्ष देणं आपल्याला गरजेचं आहे. इतरांवर आपण लक्ष देणार, पण तत्पूर्वी भिवंडीची बातमी. भिवंडीच्या ग्रामीण भागातून शिवसेनेचे उमेदवार यांच्या संदर्भातला तपशील येतोय. ते 18,778 मतांनी आघाडीवर आहेत. हा तपशील आपल्या समोर आहे. 8व्या फेरीनंतरची आकडेवारी समोर आलेली आहे. आता आपण या निमित्तानं एक आणखीन तपशील समोर घेऊच, पण पटकन मला विचारायचं आहे, आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांकडून त्याचं उत्तर येईलच. या तपशिलाला आपण अधिकाधिक खेळत राहू, बघत राहू, आणि याच्यापासून अजिबात इतरत्र कुठेही लक्ष विचलित होऊ देणार नाही याची काळजी आम्ही घेणार. नवीन तपशील समोर. महायुतीच्या कडून राणा जगजित सिंग यांच्या संदर्भातली आघाडी 6,935 मतांची आघाडी आहे. थोडकी नाहीये. मतदारसंघातली ही आघाडी तुळजापूरची आहे. तुळजापूर मतदारसंघातली ही आघाडी वाढत जाणार आहे. पटापट आपल्या समोर आकडे येत राहतील. आपण पाहत राहणार आहात. राणा जगजित सिंग लिहिताना थोडासा तपशील आपल्याला दुरुस्त करायला पाहिजे. या निमित्तानं 5व्या फेरीमध्ये 6,935 संदर्भातला आकडा. बच्चू कडू, मोठा धक्का. सर्वात जास्त बोलणारे मंत्री राहिलेले बच्चू कडू अचलपूर मतदारसंघात पिछाडीवर गेलेले आहेत. थोडकी नाही, 6,128 मतांची पिछाडी आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रवीण तायडे आघाडीवर गेलेले आहेत. बच्चू कडूंच्या समोरची ही निर्णायक आघाडी आपल्या समोर आहे. आकडे बदलत आहेत, लक्ष ठेवा, कुठेही जाऊ नका. 190 आणि त्याचबरोबर 80 आणि 18 अशा प्रकारची आकडे. 288 एकूण आपल्याकडेच्या जागा आहेत विधानसभेच्या. या जागा विधानसभेच्या आहेत. माझ्या मागे जी विधानसभा तुम्हाला दिसते ती व्हर्च्युअल विधानसभा आहे. खास तुमच्यासाठी आम्ही बनवलेली आहे. तुम्ही पहा, कारण याच विधानसभेमध्ये सत्तेचा सारीपाट मांडला जाणार आहे. कोण मांडणार, कसा मांडणार, त्याचा तपशील हा पूर्णपणे स्क्रीनवर येतोय. आपलं लक्ष विचलित होऊ देता कामा नये. तुम्हाला खाली उत्तर मिळणार आहे. महायुती किती, मविया किती. वर पाहिलं तर उत्तर मिळणार आहे. कोणता पक्ष किती जागा मिळतोय. पटापट त्याची आकडेवारी आपल्या समोर येते, ती पहा. आता इथे तुम्हाला आकडेवारीच्या बरोबर नवीन तपशील येणार आहेत. मला पटकन काकासाहेब कुलकर्णींपर्यंत जायचंय. एक आणखीन तपशील बच्चू कडूंचा मगाशी आपण वाचला. मला विचारायचं आहे काकासाहेब कुलकर्णी, सगळ्यात जास्त मवियाच्या घसरणीला तुमच्याकडे कारणीभूत कोण ठरलंय? निश्चितपणे आत्ता सांगता येणार नाही. ही घसरण नाही आहे. ससा आणि कासवाची गोष्ट आपण लहानपणी शाळेत ऐकलेलो आहोत. त्यामुळे निश्चितपणे आत्ता भाजपाचे आमचे प्रवक्ते जरी खुशीमध्ये, आनंदामध्ये जरी असतील, ते सशाच्या गतीने जरी निघाले असतील, तरी आम्ही कासवाच्या गतीने निघालेलो आहोत. मी लोकसभेला सुद्धा हे सांगत होतो की आम्ही खूप चांगला परफॉर्मन्स देऊया. लोकसभेला सुद्धा अशीच पोझिशन होती. पूर्वी पहिल्या 2-4 फेरीमध्ये भाजप लीडवर होती, परंतु नंतर महाविकास आघाडी खूप पुढे निघून गेली. तशीच आज पुन्हा परिस्थिती मला दिसत आहे. आत्ता जरी आम्ही कमी संख्येनं दिसत असलो तरी निश्चितपणे 165, पुन्हा एकदा सांगतोय, 165 महाविकास आघाडी म्हणून आम्ही क्रॉस करणार आहोत. बिलकुल तपशील येत राहतोय. नीलम आमची सहकारी आता जोडली गेली आहे. नीलम, नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी कणकवलीतून आता मोठी बातमी समोर येते. 5व्या फेरीत नितेश राणे या ठिकाणी आघाडीवरती पाहायला मिळतात. 11,887 मतांनी या ठिकाणी नितेश राणे आघाडीवरती आहेत. तर दिंडोरी पेठ विधानसभा या ठिकाणी नरहरी झिरवा या ठिकाणी आघाडीवरती पाहायला मिळतात. सुनीता चारोस्कर या ठिकाणी 17,783 मतांनी, संतोष रेहरे 2,055, तर सुशीला चारोस्कर या ठिकाणी 2,139. दिंडोरी पेठ विधानसभाची सुद्धा आपण माहिती या ठिकाणी पाहतोय. औरंगाबाद पश्चिम या ठिकाणी 5व्या फेरीतून महायुती संजय शिरसाट या ठिकाणी आघाडीवरती पाहायला मिळतात. जालन्यात दुसऱ्या फेरी अखेर भाजपाचे संतोष दानवे
मविया 49 तर इतर 15. महायुतीकडे भाजपाकडे 109, शिवसेनेकडे 56 आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची सुद्धा या ठिकाणी आघाडी पाहायला मिळते. बिलकुल नीलम, धन्यवाद. आपण सातत्यानं तो टोल वाजवत राहा. याचं कारण असं आहे की इतक्या वेगानं माहिती येते, इतक्या पटापट माहिती येते की तुमच्यासाठी हा आलेला तपशील प्रत्येक क्षणाक्षणाला बदलतोय. परत भिवंडीची बातमी आहे. भिवंडी पश्चिम मधला हा तपशील आहे. काँग्रेसचे दयानंद चोरगे यांना 4880 मतं मिळालेली आहेत. हा तपशील बदलत राहील, निश्चित बदलत राहील. रियाज शेख सपाचे आहेत, ते पिछाडीवर आहेत. 3709 मतं आहेत, अवघे 3709 मतं. अपक्ष उमेदवार विलास पाटील 3889 मतं. आकडे लक्षात ठेवा, हे आकडे बदलत राहणार आहेत. भारतीय जनता पार्टीचे महेश चौगुले 5571 मतांनी आघाडीवर आहेत. ते आकडे अत्यंत वेगानं बदलत आहेत. लक्ष ठेवा, अत्यंत बारकाईनं बघत राहा. महेश चौगुले 10,451 एकूण मतं आहेत. तपशिलात आपल्याला लक्षात यायला लागेल. तपशिलातला कोणताही घोळ तुमच्या मनात होणार नाही याच्यासाठी आम्ही पूर्ण तयारी केली आहे, कारण तुम्हाला त्याचबरोबर बघायचं आहे. खाली अत्यंत महत्वाचा आकडा येतोय. महायुती 200 जागांच्या जवळ जाऊन पोहोचलेली आहे. 200 जागा, प्रचंड मोठं बहुमत असेल जर हा आकडा खरा ठरला तर. 199चा आकडा स्पर्श होतोय. मविया 50 स्पर्श करतोय. फक्त 50. 200, 50, 15. आकडे बघा, आकडे सोडू नका. फार वेगानं बदलतायत आणि अत्यंत चमत्कारी पद्धतीने बदलतायत. ज्या पद्धतीने हे आकडे बदलतायत ते लक्षात घ्यायला लागतील. चेहऱ्यावरचं हसू अश्रूंमध्ये जात आहे, अश्रू हसूमध्ये येत आहेत. हृदयातली धडधड कमी होते, धडधड वाढतीये. चल क्या रहा है, असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. पटकन आपण या निमित्तानं चर्चेत असलेल्या मान्यवरांना विचारूयात. गणेश खंडकर, आता उत्तर. बघा, असं आहे की निकाल येत आहेत आणि या निकालांचं आम्ही स्वागत करतो. अतिशय सकारात्मक पद्धतीनं आम्ही याचं स्वागत करू. जर जनतेनं गणेश खंडकर, एका उत्तराला एका प्रश्नाला खरंच उत्तर द्यायला हवं. स्वप्नात तरी वाटलं होतं का इतके आकडे येऊ शकतात, भले हा कल असला तरी पण? अजून स्वप्नच वाटते त्यांना. सचिन अहिर म्हणतात हे अजूनही स्वप्नच आहे म्हणे तुमच्यासाठी. असं झालं तर प्रसाद आम्हाला घरी कशाला बसवायचे काय, तुम्ही ठरवलंय का? नाही, तुम्ही इथे आलात हेच खूप आहे. पण तपशील बघा, इलेक्शन ब्रेकिंगचा पुढचा तपशील आहे. भिवंडी पश्चिम इथला तपशील. महेश चौगुले 10,431 मतांचा आहे. आपण पाहत राहा. माझ्या मागे जे दिसतंय तेही लक्ष ठेवा. माझ्या मागचं चित्र हे विधानसभेचं आहे. ही विधानसभा. या निमित्तानं एक सांगेन की समजा हे स्वप्न असेल आणि मी जर स्वप्नात असेल तर विनंती करेन की सचिन भाऊंनीच येऊन मला चिमटा काढावा. महायुतीला, महाविकास आघाडीने चिमटा काढून हे सांगावं की हे प्रत्यक्षात उतरलंय. अगदी म्हणजे ये सपना बना रहे असं तुम्हाला कदाचित म्हणायचं असेल. या स्वप्नातच राहू द्या, स्वप्नात जगू द्या, पण वास्तवात परत येणं गरजेचं आहे. न्यूज चॅनलवर आहोत आपण. आणि हा जर ट्रेंड तुम्ही ज्या पद्धतीने बोलताय ते झालं तर मला वाटतं पूर्ण राजकारणच राज्याचा बदलून जाणार आहे. अहो पण सचिन भाऊ, राजकारण बदलत आहे, स्थिर सरकार येत आहे, ही महत्वाची बातमी नाही का? अहो स्थिर सरकार तुम्ही लक्षात घ्या. 2 जणांचे कुबड्या वरती आणि इकडे पण 2. हे कधी इकडे तिकडे जातील माहित नाही. बघा 6 महिन्यांनी एक मुख्यमंत्री आधी स्क्रीनवर आलेला तपशील विखे पाटलांच्या संदर्भातला 11,000 मतांची आघाडी आहे. विखे पाटलांच्या संदर्भातली ही आघाडी लक्षात घेण्यासारखी आहे. याचबरोबर विखे पाटील जे महाराष्ट्राच्या राजकारणातलं महत्त्वाचं व्यक्तिमत्व समजलं जातं, मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये कायम ज्यांचं नाव असतं, असे विखे पाटील चांगल्या मताधिक्याने पुढे आहेत. गेल्या टप्प्यामध्ये चर्चा अशी होती की विखे पाटलांच्या बाबतीत काही गोष्टी कदाचित वरखाली होऊ शकतात. तसं होताना दिसत नाही. 11,000 मतांनी ज्या वेळेला विखे पाटील आघाडीवर जात आहेत त्यावेळेला आपल्याला लक्षात घ्यायला हवं या महाराष्ट्राचा सत्तेचा सारीपाट आता स्थिर होऊ लागलेला आहे. हळूहळू घड्याळाचा आकडा कसा टिक 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 करत पुढे चाललाय ते बघा. आमच्या घड्याळामध्ये किती वाजलेत बघा. माझ्या घड्याळात 10:15 वाजलेत. तुमच्याही घड्याळात 10:15च्याच आसपासची वेळ असणार आहे. आकडे हळूहळू स्थिर होत आहेत. लाटा आल्या, लाटा स्थिर झाल्या. मला पटकन काकासाहेब आपल्याला विचारायचं आहे. काकासाहेब, जबाबदारी कोण घेणार आहे या निकालाची? मविया मधल्या जबाबदारीला उद्धव ठाकरेंच्या शिरावर टाकणार? 4 वाजता आला पाहिजे हा प्रश्न. 4 वाजता आला पाहिजे, कारण ही वेळ आता जबाबदारी घेण्याची नाही. कारण हे आत्ताचे ट्रेंड्स आहेत पहिल्या 2-4 फेरीचे. परंतु निश्चितपणे मला सांगायला आवडेल, मराठा आरक्षणामध्ये ज्या पद्धतीनं आंतरवली सराटीत मारहाण झाली आहे, धनगरांना पहिल्या कॅबिनेटचं आरक्षण असेल, मुस्लिमांना तुम्ही दिलेले शब्द असतील, असे अनेक विषय, राज्यातल्या स्पर्धा परीक्षेमध्ये झालेला घोटाळा असेल, महिलांना आपण आकडेवारी पाहतोय, स्क्रीनवरती आकडेवारी पाहतोय. 200चा आकडा या ठिकाणी महायुतीचा पार झालेला आहे. सर प्रसाद सर, आपण पाहतोय 204. आताची ब्रेकिंग बातमी समोर येते. आपण पाहतोय भास्कर जाधव यांच्या संदर्भातील बातमी आपण
बिलकुल 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 नीलम, तुम्ही सांगितलेली बातमी अत्यंत महत्वाची, महाराष्ट्राच्या राजकारणातली अत्यंत महत्वाची घडामोड. याच पद्धतीचे आकडे जरी वर खाली झाले तरी काही फार फरक पडेल असं आत्ता वाटत नाहीये. एक अंदाज आहे, तपशील येतोय तोही पहा. दयानंद चोरगे यांच्या संदर्भातला तपशील आहे. सपाचे रियाज शेख हे त्यांच्यापेक्षा मागे चालले आहेत, 3709 मतं. भिवंडी पश्चिमची ही बातमी आहे. अपक्ष विलास पाटील यांना अवघी 3889 मतं आहेत. पण या सगळ्या तपशिलाबरोबर जो खाली आकडा खेळतोय ना तो फारच इंटरेस्टिंग आहे. महायुती 204 अपेक्षा आणि तशा पद्धतीचा अंदाज व्यक्त झालेला होता. विश्वास बसत नव्हता. अनेकांना वाटत होतं की हा नंबर गेम असू शकतो. पण या नंबरताना आता पुढचा तपशील अधिक पटकन घेऊ. छगन भुजबळ आघाडीवर आलेले आहेत. 4500 मतांची आघाडी मिळालेली आहे. थोड्या वेळापूर्वी छगन भुजबळ यांना पिछाडीवर दाखवण्यात आलं होतं. आता परिस्थिती बदलती आहे. छगन भुजबळ आघाडीवर गेलेले आहेत. छगन भुजबळांची आघाडी पिछाडी, आघाडी पिछाडी, आघाडी पिछाडी चालत राहणार आहे. कारण ही परिस्थिती ही तिथल्या राजकारणाची, जातीय समीकरणांची आहे. आपल्या सोबतच्या मान्यवरांकडून पटकन एक प्रतिक्रिया घेऊयात. सचिन भाऊ, छगन भुजबळांच्या नेहमीच्या राजकारणात अशा प्रकारच्या लाटा ये जा करत असतात का? अगदी तपशील थोडा अपडेट होतोय. सचिन आहिर हे आपल्या चर्चेला निरोप देऊन पुढच्या चर्चेसाठी गेलेले आहेत. पण आपण इथे असलेले स्क्रीनवरचे तपशील पाहत राहा. पटापट 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 आपल्या समोर ते बदलत आहेत. महायुतीचा आकडा 200च्याही पुढे गेलेला आहे. नीलम, आमची सहकारी नीलम आता पुढचा तपशील देते. बिलकुल आपण पाहतो या ठिकाणी छगन भुजबळ हे आधी पिछाडीवरती होते, मात्र आता आघाडीवरती आहेत. 4500 मतांनी या ठिकाणी आघाडीवरती आहेत. पनवेल मधली आपण जर तिसरी फेरी पाहिली तर या ठिकाणी बाळाराम पाटील हे 25120 मतांनी या ठिकाणी शेकाप या ठिकाणी आघाडीवरती पाहायला मिळत आहेत. अमरावती मधून सुद्धा आता माहिती समोर येते. आताची मोठी बातमी आपण पाहतोय. भाजपाचे राम शिंदे 1549 मतांनी आघाडीवरती आहे. भाजपा आपण सर्वच ठिकाणी आघाडीवरती पाहायला मिळते. आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आपण आकडेवारी पाहतोय. तिसऱ्या फेरी अखेर या ठिकाणी आघाडी पाहायला मिळते. भाजपाचे राम शिंदे 1549 मतांनी आघाडीवर. भाजपा 111 आपण आकडेवारी या ठिकाणी वरती पाहतोय. मविया आणि या ठिकाणी संपूर्ण महायुती आकडेवारी पाहतोय. महायुतीचा 204चा आकडा समोर येते. राम शिंदे या ठिकाणी आघाडीवरती आहेत. बिलकुल हा तपशील लक्षवेधी आहे. हा तपशील लक्षात घेणं गरजेचं आहे. तिसऱ्या फेरी अखेर आपल्याला राम शिंदेच्या संदर्भातला तपशील आहे. 1549 म्हणजे साधारण 1550 मतांची ही आघाडी राम शिंदे यांना मिळाली आहे. राम शिंदे कोणाच्या बद्दल ही बातमी हे लक्षात घ्या. रोहित पवार पिछाडीवर आहेत. बातमी राम शिंदेच्या आघाडीची असली तरी पण त्यात रोहित पवार पिछाडीवर आहेत. ही बातमी द्यायला हवी. तो तपशील महत्वाचा आहे. राम शिंदे आघाडीवर जातात तेव्हा ते रोहित पवारांना पिछाडीवर टाकतात हे विसरून चालणार नाही. आपण या स्क्रीनवर पाहतोय माझ्या मागे असलेली विधानसभा ही अत्यंत काल्पनिक स्वरूपातली विधानसभा आहे. विधानसभेत हा सारीपाट सत्तेचा मांडला जाणार आहे. त्याच्यामुळे या विधानसभेमध्ये काय होऊ शकतं ते याच जागेवरून आम्ही आपल्यापर्यंत आणतो आहोत. आपण पहा, आकडे महत्वाचे आहेत. खालचे आकडे बदलतात, वरचे आकडे बदलतात. खालचे आकडे किती आहेत? 204. महायुती 204 आत्ताचा आकडा आहे. 47चा आकडा आहे. अवघा 47. हा अवघा 47चा आकडा जेव्हा येतो तेव्हा प्रश्न उपस्थित राहतो. विविध प्रकारचा प्रश्न उपस्थित राहण्याच्यासाठीची कारणं वेगळी वेगळी असतात. गणेश खंडकर, आवाज येतोय माझा आपल्याला? आपण या पटकन आकड्यांच्या संदर्भातली चर्चा करणार आहोत. हो, आपला आवाज येतोय. बिलकुल ही 47ची आकडेवारी आहे. काय झालं? करिश्मा, जाणता राजा, काय झालं? नाही, बघा असं आहे की मी मगाशी म्हणालो तसं आम्ही हा जो आता कल येतोय याला आम्ही ते अतिशय सकारात्मक पद्धतीने घेतलेला आहे. अजूनही 4-5व्या फेरी अखेरचे आकडे हे येत असतील. साधारणतः अजून 1 तासाभरानंतर आपल्याला पूर्ण कल लक्षात येईल. पण मला विश्वास आहे की हा जो कल आता सुरू झालेला आहे हा असाच पुढे जाईल. आता असाच पुढे जाईल. आपण असं म्हणताय की हा कल आणखीन पुढे जाईल. पण त्याचबरोबर आपल्याला टीव्ही स्क्रीनच्या वरच्या भागातले काही आकडे पाहणं गरजेचं आहे. आता पूर्ण स्क्रीन मोकळा झालाय. तुम्ही पाहू शकता की माझ्या संपूर्ण आजूबाजूला कशा पद्धतीची खास रचना आहे. फक्त आणि फक्त तुमच्यासाठी हा तपशील आलाय. विश्वास पाठक, भारतीय जनता पार्टी सहमुख्य प्रवक्ता. कार्यकर्ता स्वयं मिठाई ला रहे हैं, लेकिन जब तक कंक्लूसिव रिजल्ट्स नहीं आते और जब तक हमारे बड़े नेता यहाँ पर नहीं आते तब तक मिठाई का वाटप नहीं होगा. बड़े नेताओं में कौन कौन एक्सपेक्टेड है आने के लिए आने वाले समय में? देखिए, ये प्रथा रही है. माननीय देवेंद्र फडणवीस यहाँ पर आते हैं. बाकी नेता भी जो आते हैं. चंद्रशेखर बावनकुळे साहब भी अगर
मुंबई में, तो वो भी आएंगे और उसके बाद सेलिब्रेशन होगा। लेकिन अभी फिलहाल हम वॉच रख रहे हैं, अभी ट्रेंड है, जब वो कंक्लूडिंग रिजल्ट्स में डिक्लेअर हो जाएगा उसके बाद हम सेलिब्रेशन करेंगे। पडके मला मराठीची सांगा, ज्या प्रकारे आम्ही बघतोय आम्हाला पाहायला पण कार्यकर्त्यांनी उत्साहामध्ये स्वीट आणलेलं आहे। मात्र आमची अशी पद्धत आहे, जोपर्यंत रिझल्ट इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून डिक्लेअर होत नाही, कन्क्लुजिव्ह होत नाही, तोपर्यंत आमचे मोठे नेते इथे येऊन ते डिक्लेअर करत नाही, त्याच्यानंतर आम्ही स्वीट वाटत असतो। तुम्हाला काय अपेक्षा आतापर्यंत जे कळ आहे त्याच्यामध्ये बीजेपी सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून समोर येते? 100% आम्हाला महायुतीचं सरकार बनणार याचा विश्वास होता, त्याप्रमाणेच ते होत आहे। भारतीय जनता पार्टी ही सगळ्या 6 पक्षांमध्ये सिंगल लार्जेस्ट पार्टी राहणारच आहे, किंबहुना ती 100च्या वर जाते आहे। आणि 1991 नंतर असं पहिल्यांदा होतं की एकच सिंगल पार्टी 100च्या वर 100 वेळावर सीटा घेऊन येत आहे। पण मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण, आता हा परत एकदा प्रश्न समोर आलाय। भारतीय जनता पक्षाचा जर आपण इतिहास बघितला तर राज्याच्या हितासाठी जे आवश्यक आहे तशा व्यक्तीला मुख्यमंत्री आम्ही बनवतो। त्यामुळे तिन्ही पक्ष एकत्र बसतील, शीर्षस्थ नेत्यांसोबत डिस्कशन होईल आणि मुख्यमंत्री ठरेल। थँक्यू। बिलकुल विश्वास पाठक यांचा हा तपशील सगळ्यात महत्वाचा कुठला, मुख्यमंत्री पदाच्या संदर्भातली चर्चा आपापसात होईल। तपशील अजून येतोय, स्क्रीनवर येतोय, तो पहा। या ठिकाणी आता आपल्याला नवा तपशील समोर येतोय, तो आपण आता पाहणार आहोत। पटकन स्क्रीनवर येणारा हा तपशील पहा। उद्धव ठाकरे यांच्या गटाचे सुरेश बनकर आघाडीवर आहेत। मतदारसंघाचा तपशील समोर येईलच। सुरेश बनकर यांना आता केवळ आणि केवळ 400 मतांची आघाडी, 400 मतं खूप कमी आहेत। 400 मतं वरखाली कधीही येऊ शकतात, पण तरीही आत्ताच्या घडीलाच उद्धव गटाचे सुरेश बनकर आघाडीवर आहेत। हे मत महत्वाचं आहे। मतदारसंघ कोणता त्याचा तपशील आता या स्क्रीनवर येईलच थोड्या वेळामध्ये। तुम्ही एका बाजूला हा तपशील बघणार आहात, दुसऱ्या बाजूला आकडे बघणार आहात। थोड्या वेळापूर्वी जे आकडे 204 होते ते आता 211 झालेले आहेत महायुतीचे। 288 पैकी 211 आमदार। कल्पना करा काय प्रचंड विश्वास जनतेने व्यक्त केलेला आहे। हे स्थिर सरकार आहे आणि या सगळ्या स्थिर सरकारच्यासाठी गेल्या 5 वर्षात ज्या पद्धतीने महाराष्ट्राचं राजकारण झालं ते जबाबदार आहे। ठामपणे हे सांगायला लागेल, हे अधोरेखित करावं लागेल। 53 अवघे 53 आकडे घेऊन मवी आला उत्तर शोधावी लागतील की ते ज्या राजकारणाच्या वाटेवर चालले होते ते जनतेने नाकारलेले आहे। सुरेश बनकर यांच्या संदर्भातला तपशील स्क्रीनवर आहे, तो बदलत राहील। आपण पटकन आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांच्यासाठी चर्चेची दारं खुली करणार आहोत। माझी सहकारी नीलम आपल्या सोबत आहे। नीलमच्या बरोबरच इथे असलेल्या मान्यवरांसाठीचा माझा पुढचा प्रश्न काकासाहेब कुलकर्णी यांच्यासाठी। काकासाहेब, आवाज येतोय का माझा आपल्याला? हो सर, बोला सर। बिलकुल। काय 53 कोणामुळे 53? उत्तर 4 वाजता तुम्ही म्हणताय मागायचं, पण आता परिस्थिती अशी आहे की निदान आहे त्या परिस्थितीवर तरी बोलणार आहात का? काकासाहेब बोला। निश्चितपणे एक लक्षात घ्या, आता 3-4 फेऱ्या झालेल्या आहेत। मी मगाशी याचं उत्तर देत होतो, परंतु अँकर मॅडमनी ते कौल दिल्यामुळे मला थांबावं लागलं। एक लक्षात घ्या, अंतरवली सराटीमध्ये झालेली मारहाण तिथल्या समाज बांधवांनी विसरलेली नाही। धनगरांना पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो, धनगर बांधवांनी ते विसरलेलं नाही। एक मोठी बातमी समोर येते नांदगाव मतदारसंघातून। या ठिकाणी अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांना मोठा धक्का आता बसलेला आहे। या ठिकाणी सुहास कांदे आघाडीवरती आहेत। 23,200 मतांनी या ठिकाणी सुहास कांदे आघाडीवरती आहेत। 5व्या फेरीतून आता या ठिकाणी आकडेवारी समोर येते। अखेर शिंदे गट या ठिकाणी आघाडीवरती पाहायला मिळतात। सुहास कांदे 23,200 मतांनी या ठिकाणी आघाडीवर आहे। त्यामुळे आता अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांना या ठिकाणी मोठा धक्का मानला जातोय। नांदगावच्या मतदारसंघातली महत्वाची बातमी, समीर भुजबळ यांचं बंड फसलेलं आहे। बातमी ही आहे, समीर भुजबळ यांचं बंड फसलं। तपशिलाने सांगतो, जबाबदारीने सांगतो, समीर भुजबळ यांना छगन भुजबळ आणि दादा भुसेंनी बंड करायला लावलेलं होतं। याचं कारण सुहास कांदे जर समजा स्थिरावले तर भविष्यात आपल्याला अडचण होऊ शकते। उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात अडचण होऊ शकते। हे छगन भुजबळ आणि दादा भुसे यांना नको होतं, म्हणून समीर भुजबळ जाणीवपूर्वक उतरवले गेले होते। पण त्यांचं बंड फसल्याचा तपशील स्क्रीनवर आहे, आपल्याला तपशील दिसत राहणार आहेत। खास करून या AR स्टुडिओ मधून आपल्यापर्यंत ही बातमी आणतोय आम्ही। नांदगावातला मतदारसंघ आहे, सुहास कांदे हे 23,200 मतांनी आघाडीवर आहेत। हा आकडा मोठा आहे, लक्षात घ्या। पहिल्या काही मोजक्या फेऱ्यांमध्ये अशा प्रकारचा तपशील समोर येतो, त्यावेळेला आपल्याला लक्षात घ्यावं लागतं की निर्णायक आघाडी म्हणजे काय। 5व्या फेरीच्या नंतर हा परिस्थितीतला बदल आपल्याला लक्षात येतो आहे। 23,200 मतांची आघाडी आहे। मला पटकन विचारायचं आहे, आपल्यासोबत असलेले गणेश खंडकर या निमित्तानं पटकन उत्तर देतील। गणेश खंडकर, निर्णायक आघाडी यायला किती वेळ लागतो?
बिग अपडेट झाली आहे. 1 मिनिट तपशील अपडेट झालेला आहे, तो पहा. आमच्याकडचे काही तांत्रिक शब्द आहेत, पटकन तोंडात येऊन जातात, बिग, ब्रेकिंग अशा स्वरूपाचे, पण प्रेक्षकांना त्याची सवय झालेली आहे. महेश चौगुले यांच्या संदर्भातला तपशील आहे. नीलम आमची सहकारी बोलणार आहे, जोरात टोल वाजवा. नक्की सर. आपण पाहतोय भिवंडी पश्चिम मधून भाजपा उमेदवार महेश चौगुले आघाडीवरती आहेत. 4562 मतांनी या ठिकाणी आघाडीवरती पाहायला मिळतात. तर भिवंडी ग्रामीण मध्ये आपण गेलो तर शिवसेनेचे शांताराम मोरे या ठिकाणी आघाडीवरती आहेत. 26,170 मतांनी या ठिकाणी आघाडीवर पाहायला मिळतात. महायुती भिवंडीमध्ये या ठिकाणी पश्चिम आणि ग्रामीण मध्ये आघाडीवरती पाहायला मिळतात. भिवंडी पश्चिम मधून भाजपा उमेदवार महेश चौगुले आघाडीवरती आहेत 4562 मतांनी आघाडी. तर बल्लापूर मध्ये आपण भाजपाचे सुधीर मुनगंटीवार या ठिकाणी आघाडीवरती आहेत. काँग्रेसचे संतोष रावत यांना 6563 मतं मिळालेली आहेत. प्रसाद सर. बिलकुल नीलम, धन्यवाद या तपशिलाच्यासाठी. मी आपल्याकडे येत राहणार आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्या संदर्भातला तपशील आता स्क्रीनवर येतोय, पहा. डोळे फक्त आणि फक्त जय महाराष्ट्राच्या स्क्रीनला चिकटवून ठेवा. बल्लारपूर मधला तपशील. बल्लारपूर हे खाणींचं शहर म्हणून ओळखलं जातं. सुधीर मुनगंटीवार यांचा मतदारसंघ आहे. सुधीर मुनगंटीवारांना या मतदारसंघामध्ये आत्ता आघाडी मिळालेली आहे. थोडी नाही तर 2167 मतांची आघाडी आहे. एकूण मतं त्यांची 6000च्याही 8000च्याही पलीकडे गेलेली आहेत. एकूण मतं 8000च्या पुढे, आघाडी 2000पेक्षा जास्त. तपशील लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि हे सगळं होत असताना आजूबाजूला बदलणारे आकडे बघत राहा, लक्ष चुकवू नका, अजिबात इतर कुठेही बघू नका. मवियाचे सगळे आकडे हे केवळ दुहेरी आहेत. महायुतीत भारतीय जनता पार्टी तिहेरी आकडे, शिंदे दुहेरी आकड्यात आहेत, पण 56चा स्पर्श केलेला त्यांचा आकडा आहे, तो आपण स्क्रीनवर पाहणार आहोत. तपशील समोर येतोय, तो आत्ताच्या घडीला इतर मतदारसंघातला आहे. मुनगंटीवारांच्या संदर्भातला तपशील आपल्या समोर आहे. पण त्याचबरोबर आपण खालच्या पट्टीत येणारे महायुती आणि मवियाचे एकत्रित आकडे पहा. 211, 53, 18. आणि गंमत अशी आहे, या 18 इतरची उकल होणं गरजेचं आहे. गंमत तिथेही लपलेली आहे. मला गणेश खंडकरांना पटकन या निमित्तानं बोलता करायचं आहे. गणेश खंडकर, माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर आपण उत्तर द्या. जे 18 जण आहेत, जे इतर आहेत, तपशील असा आहे त्यात सुद्धा महायुतीचेच लोक जास्त आहेत. बघा, असं आहे की हा जो अपक्ष आणि इतरांचा जो आकडा आहे, यामध्ये जर का आमचे समर्थक असतील तर आम्हाला आनंदच आहे. कालसुद्धा अनेक ठिकाणी याची चर्चा होती. कालसुद्धा अनेक चॅनल्सवरची चर्चा सुरू असताना आम्ही आमची भूमिका मांडली. बघा, असं आहे की जे अपक्ष निवडून येतात, काही ठिकाणी पक्षांतर्गत वाद असतात, त्यामुळे बंडखोरी होते, काही जण स्वतःच्या स्थानासाठी उभे राहतात, पण शेवटी सर्व मंडळी ही विकासासाठी काम तपशील घेऊयात. संजय राऊत थोड्याच वेळात आपल्यापर्यंत पोहोचतील असं दिसतंय. आत्ताच्या घडीला माहिती अशी समोर येते, संजय राऊत बोलायला येतात. आत्तापर्यंतच्या घडीला जगामध्ये सर्वाधिक वेळेला पत्रकार परिषद केलेला व्यक्ती, राजकारणी संजय राऊत बोलायला येत आहेत, तयार आहेत. थोड्याच वेळात आपल्या समोर येतील. कुठेही जाऊ नका. संजय राऊत तुम्हाला सगळ्यात आधी याच चॅनलवर दिसणार आहेत. इतर कुठल्याही चॅनलवर तुम्ही बघण्याची गरज नाही, कारण जय महाराष्ट्रावरच तुम्हाला थेट आणि अचूक आणि बिनधास्त माहिती अत्यंत वेगाने येते. पुढचा तपशील समोर येतो, तोही तुम्ही पाहणार आहात. चुकवू नका. येणारा तपशील अत्यंत महत्त्वाचा आहे, लक्ष द्या त्याकडे. तो सुधीर मुनगंटीवारांच्या संदर्भातला आहे. तपशील अपडेट होत राहतोय, तो वारंवार समोर येणं याच्यासाठी गरजेचं आहे, कारण तुम्ही एक क्षण जर इकडे तिकडे गेलात, खुर्ची सोडून स्वयंपाकघरात गेलात किंवा थोडंसं जरी लक्ष विचलित झालं तरी इथे तपशील बदलेल. पटकन पहा, लक्षात घ्या. बल्लारपूरमध्ये भारतीय जनता पार्टीचे सुधीर मुनगंटीवार 8730 मतं. आघाडी कितीची आहे पुढचं उत्तर येतच आहे. संतोष रावत त्यांच्यासमोर काँग्रेसचे उमेदवार आहेत, त्यांना फक्त 6500 एकूण मतं मिळालेली आहेत. आणि निर्णायक आघाडी आता मालेगाव बाह्यच्या संदर्भातली, मालेगाव बाह्यचा मतदारसंघ लक्षात ठेवणं गरजेचं आहे. लोकसभेत याच मतदारसंघामध्ये उलटफेर झालेला होता. दादा भुसे 30,000ची आघाडी आहे. थोडं नाही, 30,000ची आघाडी म्हणजे काय असतं गणेश खंडकर? मगाशी आपण बोलत होतो त्यावेळेला साधारणतः बघा असं आहे की विधानसभेला जी मतमोजणी एक आणखीन तपशील, एकच मिनिट आणखीन एक तपशील छगन भुजबळांच्याही आघाडीचा येतोय. तुम्ही त्यावरही बोला, पण छगन भुजबळांची आघाडी ही जवळपास 8000ची आहे. दादा भुसे 30,000च्या आघाडीने आहेत. उत्तर गणेश खंडकर आपण देणार, पटकन द्या, छोटी छोटी उत्तरं द्या 30-30 सेकंदात. बघा, असं आहे की एकूण आपलं मतदान किती झालेलं आहे आणि किती फेऱ्या मतमोजणीच्या होणार आहेत, आणि जी काही मतमोजणी झाली त्यामध्ये तुम्ही किती मतांनी आघाडीवर आहात, जे एकूण किती टक्के मतांची मोजणी झाली, यानंतर तुम्हाला त्या विधानसभेचा कल हा पूर्णपणे लक्षात येतो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सर, आपण पाटणमध्ये जाऊयात. पाटणमध्ये 6व्या फेरीमध्ये या ठिकाणी शंभूराज
शंभूराज देसाई 3300 मतांनी या ठिकाणी आघाडीवरती पाहायला मिळत आहेत। आपण टीव्ही स्क्रीनवरती नेहमी या ठिकाणी आघाडी आणि पिछाडी पाहणार आहोत। आपण आता पाहतोय महायुती या ठिकाणी आघाडीवरती आहे। या ठिकाणी आपण पाटण मधली आकडेवारी पाहतोय। 6व्या फेरीमध्ये शंभूराज देसाई यांना 3300 मतं मिळालेली आहेत। मतांनी या ठिकाणी आघाडीवरती पाहायला मिळत आहेत। सर बिलकुल नीलम, आपण जोडलेले राहा, तुमच्याकडे असलेला टोल सतत वाजत राहणार आहे आणि या निमित्तानं समोर येणारा तपशील आपल्या समोर आहे। या पूर्णपणे व्हर्च्युअली तयार करण्यात आलेल्या विधानसभेतून आम्ही आपल्यापर्यंत थेट हा सगळा तपशील घेऊन येतोय। चर्चेच्या फेऱ्या चालूच राहतील। 214 किती? 214 महायुतीचा आकडा आहे। 288 मध्ये 214 म्हणजे जवळपास 70% आसपास आमदार फक्त महायुतीचे असणार आहेत जर हा आकडा आत्ताचा खरा ठरला तर। गणेश खंडकर, काय होणार आहे? खरं ठरणार आहे का हे? मी जसं मगाशी आपल्याला म्हणत होतो की किती टक्के मतं मोजली गेलेली आहेत आणि एकूण जी आघाडी आहे तिचा जो आकडा असतो त्यानुसार त्या विधानसभेचा कल आणि निर्णय काय लागणार आहे हे आपल्या साधारणतः लक्षात येतं। बिलकुल बिलकुल, पण एकदा तपशील आपल्याला सुधारूनही घेऊ आपण। त्या निमित्तानं मतांच्याही बाबतीतली चर्चा करू। मला विचारायचं आहे, काकासाहेब आपण सोबत आहात, आवाज येतोय ना माझा? हो सर, हो सर। बिलकुल, आपण सांगा, हा जो 52, 56, 60 वर खाली होणारा आकडा आहे याला 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 साधारण कशा दृष्टीनं पाहताय? हा किती वाजेपर्यंत तुमच्या लेखी समाधानकारकरित्या बदललेला असेल? मी मगाशी सांगितलं की ससा कासवाची ही गोष्ट आहे। 12 जेव्हा वाजून जातील तेव्हा निश्चितपणे भाजपाचे आमचे ज्येष्ठ सहकारी प्रवक्त्यांना पेढे खाण्याची वेळ येईल आणि पेढे वाटण्याची वेळ आमच्यावर येईल। त्यामुळे निश्चितपणे मला आनंदाने सांगायला आवडेल, फक्त 12 वाजून जाऊ द्या, 10-11 फेऱ्या होऊन जाऊ द्या, म्हणजे निश्चितपणे आपण अचूक निर्णयापर्यंत पोहोचू। आत्ताचे कल हे बिलकुल, या निमित्तानं एक तपशील घ्यायला हवा आपल्याला। सर, चाळीसगाव मतदारसंघामध्ये आपण जाऊया। या ठिकाणी भाजपा आघाडीवरती आहे। आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवरती सुद्धा पाहतोय भाजपा आघाडीवरती आहे। चाळीसगाव मतदारसंघामध्ये भाजपाचे मंगेश चव्हाण यांना 22,233 मतं मिळालेली आहेत। या ठिकाणी आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहतोय भाजपा आघाडीवरती आहे। चाळीसगाव मतदारसंघाची जर बात केली तर आपण या ठिकाणी पाहतोय भाजपाचे मंगेश चव्हाण यांना 22,233 मतं या ठिकाणी आघाडीवरती पाहायला मिळत आहेत। इसका मतलब 1 लाख के ऊपर जाने वाले अभी 15 फेरी बाकी है। 15 फेरी में ये पूरा लीड जो रहेगा वो लाख के ऊपर रहेगा। इसके वजह से हमको जानकारी थी कि ये होगा, इसलिए हम फटाके फोड़ के वो जल्लोश कर रहे हैं। अभी क्या चाहते हैं आप लोगों को? क्या उम्मीदें थी कि ज्यादा जीतेंगे यहाँ पे, क्योंकि बहुत कुछ हुआ था इलेक्शन प्रचार के दौरान ये सिर्फ हुआ था कि 40 गावातला तपशील समोर येतोय। आपण पहा, भारतीय जनता पार्टी 40 गावातल्या मतदारसंघामध्ये आघाडीवर आहे। मंगेश चव्हाण यांना 22,233 मतं आहेत। 22,233 मतं आहेत आणि या निमित्तानं भारतीय जनता पार्टीला या मतदारसंघात आघाडी मिळालेली दिसते आहे। तपशील आपल्या समोर आहे। दक्षिण सोलापूरचा तपशील, सुभाष देशमुख आघाडीवर। सुभाष देशमुख माजी मंत्री, सहकार विभाग त्यांनी सांभाळलेला आहे। भारतीय जनता पार्टीचे सुभाष देशमुख हे 9,777 मतांनी आघाडीवर आहेत। जवळपास 10,000ची आघाडी। दक्षिण सोलापूर मधला महत्त्वाचा तपशील आणि दस्तूर खुद्द सोलापूरचाच माणूस आपल्या सोबत आहे। सोलापूरचे काकासाहेब कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। सोलापूरमध्ये काय गणित गडबडलेलं आहे, कोणी गणित बिघडवलेलं आहे? काकासाहेब कुलकर्णी, सोलापुरामध्ये तुम्ही काँग्रेसचा खासदार असताना इतक्या दयनीय परिस्थितीमध्ये का पोहोचलेला आहात? काकासाहेब उत्तर द्या। नाही सर, दयनीय वगैरे अशी काही परिस्थिती आत्ता नाही। आमच्याकडं आणखीन वेळ आहे। आत्ता 4-5 फेऱ्या झालेल्या आहेत, परंतु जेव्हा निश्चित 10-11 फेऱ्या होऊन जातील, म्हणजे दक्षिण सोलापूरच्या चिंचपूरपासनं ते सोरेगावपर्यंत जो ग्रामीण पट्टा आहे त्या पट्ट्यात जेव्हा मतमोजणीला चालू होईल, ॲक्च्युअल खऱ्या अर्थाने ती परिस्थिती महाविकास आघाडीच्या बाजूने दिसेल। आत्ता जी मतमोजणी माझ्या अंदाजे जी चालू आहे ती शहरी भागातल्या पेट्यांची मतमोजणी चालू असावी, त्यामुळे आत्ता भाजपचा कल दिसतोय। परंतु दक्षिण सोलापूरमधला ग्रामीण भाग जेव्हा चालू होईल चिंचपूरपासून ते सोरेगावपर्यंत, तेव्हा निश्चितपणे महाविकास आघाडीचा आमचा उमेदवार हा निश्चितपणे मोठ्या फरकाने निवडून आल्याशिवाय राहणार नाही। बिलकुल, आपण या तपशिलाला घेऊ आणि त्या निमित्तानं जो आकडा आता पुढे गेलाय तो पहा। महायुती 221 जागा, 49 जागा आहेत मवियाकडे, 49 जागा आहेत मवियाकडे, 49 जागा आहेत मवियाकडे, 50 पेक्षा कमी जागा आहेत। 221 जागा, 288 पैकी 221 इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या राजकारणात 70च्या दशकाच्या आधी निकाल यायचे। महाराष्ट्रानं जर हा निकाल दिला
महाराष्ट्रानं जर समजा यातला तपशील अधिक कन्फर्म केला तर लक्षात घ्या, महाराष्ट्राच्या जनतेला पूर्णपणे स्थिर सरकार हवंय. महाराष्ट्राच्या जनतेला कोणत्याही प्रकारे उद्धव ठाकरेंनी जनमत नाकारणं आवडलेलं नाही, हे ठामपणे सांगावं लागेल. गणेश खंडकर, उत्तर आहे का आपलं? बरोबर आहे. आत्ता जो काही ट्रेंड या ठिकाणी सुरू आहे बघा, सातत्यानं आमच्यावरती टीका केली जाते, जे काही शब्द वापरले जातात, खोके बोके ओके, पण मला एक प्रश्नाचं अजूनही कोणी उत्तर दिलेलं नाही की गेल्या वेळेला आमच्या सोबत निवडणूक लढून उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेले, त्यावेळेला त्यांना किती खोके कोणी दिले होते? मला अजूनही कोणी याचं उत्तर दिलेलं नाही. म्हणजे आपण घेऊया त्याचं उत्तर. 50 खोके एकदम ओके ही घोषणा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गाजली, ती एकनाथ शिंदे यांनी वेगळी भूमिका घेतल्यामुळे. या निमित्तानं नवा तपशील येतो, त्याची चर्चा करूच आपण पटकन. नीलम, आपल्या समोर नवा तपशील. सर, लाडकी बहीण योजना आपण कुठेतरी म्हणू शकतो या ठिकाणी आता पुढे येते. बारामतीमध्ये अजित पवार या ठिकाणी आघाडीवरती आहेत. 5व्या फेरी अखेर आघाडीवरती आहेत. 15,000 मतांपेक्षा जास्त मतांनी या ठिकाणी अजित पवार आघाडीवरती पाहायला मिळते. अजित पवार यांची लाडकी बहीण योजना या ठिकाणी त्यांना आता फायदेशीर ठरलेली पाहायला मिळते. आताची आपण मोठी ठिकाणी 15,000 मतांपेक्षा जास्त मतांनी अजित पवार बारामतीमध्ये आघाडीवरती आहेत. बारामतीकर या ठिकाणी अजित पवारांच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी महत्वाची बातमी आहे नीलम, लक्षात ठेवायला हवं. बारामतीचा निकाल कसा असेल याकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष होतं. बारामतीत काय होणार हेही तपासलं जात होतं. या तपशिलाच्या निमित्तानं काय समोर येतं ते पहा. अजित पवारांची आघाडी आहे. युगेंद्र पवार काल परवापर्यंत अजिबात राजकारणात नसलेलं नाव, व्यवसाय सांभाळणारं नाव, एक दिवस अचानक राजकारणात येतं, लोकांना म्हणतं मला तुमचा नेता करा. आणि यांच्या समोर कोण असतं तर जवळपास महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 3 दशकाहून अधिक काळ असलेले अजित पवार असतात. अजित पवार आणि युगेंद्र पवारांच्या लढाईमध्ये मतदार काय निर्णय घेत आहेत ते समोर यायला लागले. आपण टीव्ही स्क्रीनवर पाहणार आहोत. हा तपशील बारामतीचा आहे. बारामतीचा तपशील समोर येतोय. अख्ख्या महाराष्ट्राचं नाही, अख्ख्या भारताचं लक्ष ज्या निकालाकडे लागलं त्याचा तपशील आता समोर येईल, तो तुम्ही पहा. दरम्यानच्या काळात अजित पवारांच्या आघाडीची बातमी, अजित पवारांच्या आघाडीची बातमी. 5व्या फेरीच्या नंतरची आघाडी नोंदवली गेलेली आहे. 5व्या फेरीनंतरची आघाडी नोंदवली गेल्याच्या नंतर इथे 15,000पेक्षा जास्त आघाडी अजित पवारांनी घेतलेली आहे. नवा तपशील शिवसेनेच्या कडून आलेल्या उमेदवाराच्या बाबतीतला तपशील आहे. 18 जागांवर एकूणात आघाडी आहे. आणि या संदर्भातला तपशील आपल्या टीव्ही स्क्रीनवर येतोय, तो आपण पाहू शकताय. उद्धव ठाकरेंच्या गटाच्या संदर्भातला हा तपशील आहे. एकनाथ शिंदे 58 जागांवर आघाडीवर आहेत त्यांच्या आमदारांच्या सह, तर उद्धव ठाकरे यांना केवळ 18 जागांची आघाडी आहे. हे तपशील स्क्रीनवर येत आहेत, तेही आपण पाहू शकताय. आत्ताच्या घडीला कल आहेत, विसरू नका, हे कल आहेत. हे कल जरी असले तरी पण यातला फरक हा 10% ते 15% असू शकतो. 10 ते 15% असलेला हा कल आहे. आपण पाहाल तो टीव्ही स्क्रीनवर येणारा तपशील आता निवडणूक आयोगाच्या माध्यमातूनही आपल्यापर्यंत पोहोचतो आहे. निवडणूक आयोगाकडून दिली जाणारी अधिकृत आकडेवारी पण आता हातात यायला लागली आहे. 122 जागांवर भारतीय जनता पार्टी आघाडीवर आहे. आणि या निमित्तानं आणखीन एक नवा तपशील प्रवीण दरेकरांच्या माध्यमातून स्क्रीनवर येणार आहे. प्रवीण दरेकर कोण होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री याचं उत्तर देऊ पाहत आहेत, पटकन पाहणार आहोत. प्रवीण दरेकर भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेतले नेते म्हणतात कोण होणार मुख्यमंत्री, उत्तर ऐका. ए तू बंद कर रे, थांब इथे उभा राहतो. ठीक आहे. मला वाटतं आम्हाला अतिशय आनंद आहे. महाराष्ट्रातल्या जनतेनं स्विंग म्हणजे 200 पार मेजॉरिटी येईल अशा प्रकारचं चित्र सध्या तरी दिसतंय. आणि मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्र मोदी साहेबांच्या मागे उभा राहिलाय. संपूर्ण महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मागे उभा राहिलाय. आणि त्याच्यामुळं महायुतीला एक प्रचंड असं यश त्या ठिकाणी मिळतंय. आता रडीचा डाव संजय राऊत विरोधी पक्ष खेळायला लागले की हा लोकशाहीचा विजय नाही. मला वाटतं लोकशाहीमध्ये आपण पराभव सुद्धा मोठ्या मनानं
स्वीकारावा लागतो. आणि संजय राऊतला आता पागलच्या दवाखान्यामध्ये ऍडमिट करावं लागेल. आता तरी त्यांनी हवेतनं आकाशातनं जमिनीवर लँड व्हावं. कुठल्याही प्रकारचा ग्राउंडचा अंदाज नाही, कुठल्याही प्रकारे महाराष्ट्राच्या प्रश्नांशी देणं घेणं नाही, विकासावर बोलायचं नाही, केवळ शिव्या, मत्सर, द्वेष, टीका करायची. मला वाटतं शांतपणे महाराष्ट्रातल्या जनतेनं लोकसभेत जी काही चूक किंवा जे काही झालं होतं ते दुरुस्त करून, ती खंत मनात होती की मोदी साहेबांना पाठबळ द्यायला आम्ही कुठे कमी पडलो, ते यश महाराष्ट्रातल्या जनतेनं दिलंय. ज्या काही महायुती सरकारनं 2 वर्षामध्ये एक अमाप अशा प्रकारचं गरिबाच्या कल्याणासाठी काम केलं, विकास केला, त्यामुळे केवळ शिव्या घालणाऱ्या लोकांच्या मागे महाराष्ट्रातली जनता राहिली नाही. नहीं, संजय राउत, अभी तो उनका विमान जमीन पे लैंड करने की आवश्यकता है. केवल गाली गलौज करके विजय हासिल नहीं होता है. ग्राउंड रियलिटी समझना चाहिए. महाराष्ट्र की जनता ने विकास के बाजू में मतदान किया. जो धर्मयुद्ध देवेंद्र फडणवीस साहब ने पुकारा था, उसके लिए बड़े पैमाने पे हम सब एक हैचा नारा त्या ठिकाणी जनतेनं मान्य केला. आणि मला वाटतं केंद्रात भाजप सरकार, एनडीए सरकार, और केंद्र में भारतीय जनता पार्टी का सरकार, और राज्य में सरकार आएगा. अत्यंत महत्वाचा तपशील या ठिकाणी येतो, तो आपण नोंदवून घेणार आहोत. तो लक्ष देऊन ऐका. देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील अशा प्रकारचं सूतोवाच प्रवीण दरेकर यांच्याकडून करण्यात आलेलं आहे. माझ्याकडचा आकडा अत्यंत महत्वाचा आहे, तो तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय, तेही लक्षात घ्या. 126 जागा भारतीय जनता पार्टीला लढल्या, 153, जवळपास कल पुढे मिळवला 126. 75% यश आहे. 75%. इतकं मोठं यश दक्षिणेमध्ये आतापर्यंत मिळत असलेलं आपण पाहिलंय. महाराष्ट्रामध्ये 70च्या दशकामध्ये इतकं मोठं यश मिळालेलं पाहिलंय. आता हे दिवस परत येत आहेत. का येत आहेत? कारण जनतेला स्थिर सरकार हवंय. ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे सोडून गेले, जनतेचं मत नाकारून गेले, ते जनतेला पटलेलं नाहीये. हा इथला संदेश आहे. शरद पवारांना फक्त 10 जागांवर आघाडी आहे आता. महाराष्ट्राच्या राजकारणातलं महत्वाचं व्यक्तिमत्व, पण त्यांच्या तुलनेमध्ये अजित पवार हे जवळपास 2.5 पट जास्त जागांवर आघाडी घेताना दिसत आहेत. शरद पवार काका 10 जागांवर आहेत, पुतण्या 35 जागांवर आहेत. आकडे लक्षात ठेवायला पाहिजेत. हे लोकशाहीचं यश आहे, हे लोकशाहीतल्या जनमताचं यश आहे. जनमत नाकारणाऱ्यांना दिलेला हा धडा आहे. आपण पाहतोय तपशील समोर आहेत. एकनाथ शिंदेच्या संदर्भातला तपशील पण समोर आहे. जवळपास ते 58 जागांवर आता त्यांचा पक्ष पुढे आहे. उद्धव ठाकरेंचा गट हा 18 जागांवर आघाडीवर आहे. तपशील आपल्या समोर आहे. बघत रहा, चिकटून रहा, कारण हा जनाचा आदेश आहे. नीलम, पुढचा तपशील नीलम आमच्या सहकारी आहेत, त्या देत आहेत. कणकवलीमधून अपडेट येते. या ठिकाणी नितेश राणे आघाडीवरती पाहायला मिळतात. नितेश राणे 23,096 मतांनी या ठिकाणी आघाडीवर पाहायला मिळतात. आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय 216चा आकडा महायुतीकडे आहे. सर, नितेश राणे आघाडीवर. बिलकुल, नितेश राणे भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व असलेला व्यक्ती शिवसेनेमध्ये गेले, शिवसेनेच्या तिकिटावर उभे राहिले. शिवसेनेच्या तिकिटावर उभे राहून त्यांनी मताधिक्य घेतलं. हे महत्वाचं आहे. इथे आता तपशील आहेत, ते आकडेवारीचे तपशील आहेत, ते बदलत राहतील आणि त्याच निमित्तानं आपण पाहत राहणार आहोत. दरम्यान आपल्या आजूबाजूला असलेले आकडे बघा. वरच्या भागात तुम्हाला महायुतीचे आकडे येत आहेत 126, एकटा भाजप 126. दुसऱ्या बाजूला काँग्रेस, त्याचबरोबर असलेली उद्धव गटाची आकडेवारी, त्याचबरोबर शरद पवारांची आकडेवारी आहे. खालच्या भागामध्ये तुम्हाला मविया आणि महायुती एकत्रित आहेत. मविया, महायुती यांचे आकडे पण पहा. 216 आत्ताच्या घडीला एकत्रित महायुती आहे. फक्त 52 आहेत मविया आणि इतर 20 आहेत. या इतर 20 मध्ये सुद्धा मविआपेक्षा महायुतीची संख्या जास्त आहे. पण दरम्यान कणकवलीचा तपशील नितेश राणे, कणकवलीतून नितेश राणे आघाडीवर आहेत. नितेश राणे दोघंही भाऊ वेगवेगळ्या पक्षात, एक शिवसेनेत, एक भारतीय जनता पार्टीत. तपशील नितेश राणे यांच्या संदर्भातला, कणकवली मतदारसंघातला नितेश राणे यांच्या संदर्भातला तपशील ते आघाडीवर आहे.
कणकवलीतला हा तपशील 23,096 मतं, थोडी थोडकी नाहीत. आघाडीत 23,000ची आहे. एकूण मतं यापेक्षा जास्त असतील. निर्णायक असतात अशा प्रकारच्या आघाड्या. आणि या एकदा का समजा तिसऱ्या चौथ्या फेरीत तुम्हाला लाभल्या तर त्या मोडून काढणं पुढे अवघड जातं. पण ही आघाडी अचानक चमत्कार पद्धतीनं बदलू शकते. अशा प्रकारचे लोकसभेतले निकाल आहेत. आपण ते डोळ्यासमोर ठेवणार आहोत. पटकन एकदा काकासाहेब कुलकर्णींकडून यावरचं निरीक्षण आणि त्याचबरोबर गणेश खंडकर यांच्याकडून निरीक्षण घेणार आहोत. एकदा प्रश्न परत विचारतो. आवाज येतोय का माझा आपल्यापर्यंत काकासाहेब? हां सर, बोला सर. नितेश राणे आणि निलेश राणे दोघंही बंधू आहेत, वेगवेगळ्या पक्षातून लढतायत. ज्या पद्धतीची आघाडी त्यांच्या डोळ्यासमोर आहे त्यावरचं आपलं उत्तर आणि निरीक्षण लागेल मला. पटकन सांगा आपण. सर, निश्चितपणे आता 6-7 फेऱ्या झालेल्या आहेत. 6-7 फेऱ्यामागे 7-8-10 हजारापर्यंतची आघाडी आहे आणि आणखीन 10-12 फेऱ्या शिल्लक आहेत. म्हणजे 18 ते 20 फेऱ्या अशा राज्यामध्ये वेगवेगळ्या मतदारसंघात होणार आहेत. त्यामुळं आता 7 ते 8 फेरीवरती आपण निश्चितपणे सांगू शकत नाही कुणाचा विजय होऊ शकेल आणि कुणाचा पराजय होऊ शकेल. परंतु निश्चितपणे त्यांच्या बालेकिल्ल्यात जेव्हा महाविकास आघाडीच्या बालेकिल्ल्यात काउंटिंग चालू होईल तेव्हा निश्चितपणे हा निकाल उलटा झालेला दिसेल. निश्चितपणे मला सांगायला आवडेल, मला तुम्हालाच एक प्रश्न विचारायचा आहे. बाबा 216 येण्या इतकी परिस्थिती महायुतीची एवढी चांगली आहे का राज्यात? तुम्ही मला अगदी सांगावं. ज्या पद्धतीनं मराठा आरक्षणाचा प्रश्न यांना सोडवता आला नाही, धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटचा आरक्षणाचा प्रश्न यांना सोडवता आला नाही, स्पर्धा परीक्षेच्या मुलांना ज्या पद्धतीनं परीक्षामध्ये भ्रष्टाचार, अनेक भ्रष्टाचारी परीक्षा झाल्या, या सगळ्या गोष्टी नाराज असताना आपल्यापर्यंत दरम्यान आताच्या टीव्ही स्क्रीनवर आपल्या समोर येणारा तपशील हा देवेंद्र फडणवीसांच्या संदर्भातला आहे. देवेंद्र फडणवीस 10,000पेक्षा जास्त आघाडी घेऊन मतदारसंघामध्ये मतमोजणीत पुढे गेलेले आहेत. हा तपशील आपल्यापर्यंत आम्ही या संपूर्ण व्हर्च्युअल स्टुडिओमधून घेऊन येतोय. हा व्हर्च्युअल स्टुडिओ आम्ही खास करून आपल्यासाठी बनवलाय आणि त्या निमित्तानं आम्ही आपल्याला ही विधानसभा दाखवतोय. का दाखवतोय ही विधानसभा? कारण ही तीच जागा आहे जिथे महाराष्ट्राच्या सत्तेचा सारीपाट मांडला जाणार आहे. महाराष्ट्राच्या सत्तेचा सारीपाट हा जनादेशाच्या आधारावर मांडला जाणार आहे. जनादेश तुम्ही दिलाय, तुम्ही मतदान केलंय, तुम्ही दिलेल्या निकालाच्या संदर्भातला हा सगळा तपशील स्क्रीनवर पहा. खालच्या बाजूला आत्ताच्या घडीला 216 महायुती. कोणाची जादू चालली? देवाभाऊची जादू चालली अशा प्रकारचा एक संकेत यातून मिळतो. देवाभाऊच्या जादूमुळे भारतीय जनता पार्टी लढलेल्या जागांपैकी 75% जागांवर पुढे जाताना दिसतेय. 152-53 मित्रपक्षांच्या सोबत लढायच्या आणि जवळपास 125 पेक्षा अधिक जागांवर मताधिक्य घ्यायचं हे साधं सोपं शक्य नाही. याचं कारण देवाभाऊंची जादू आहे. हे अधोरेखित महाराष्ट्रात झालंय का? उत्तर द्यायला आपल्याबरोबर मान्यवर असतीलच, त्यांची उत्तर आपण घेऊ. पण दरम्यान टीव्ही स्क्रीनवरचा तपशील तुम्ही चुकवू नका. एका बाजूला तुम्हाला तुमच्या मतदारसंघातला तुमचा उमेदवार काय करतोय, तो आघाडीवर आहे का पिछाडीवर आहे, त्याची उत्तर मिळणार आहेत. टीव्ही स्क्रीनच्या वरच्या भागामध्ये आपण पहा. टीव्हीच्या स्क्रीनच्या वरच्या भागावर तुम्हाला निश्चित उत्तरं मिळणार आहेत. दरम्यान नवा तपशील. देवेंद्र फडणवीस 10,000 मतांची आघाडी. देवेंद्र फडणवीसच पुढचे मुख्यमंत्री असतील या संदर्भातले संकेत मिळू लागलेले आहेत. देवेंद्र फडणवीस हे 10,000 मतांची आघाडी घेतल्यानंतर पुढचे मुख्यमंत्री होतील अशा प्रकारचे संकेत प्रवीण दरेकरांनी दिलेले आहेत. प्रवीण दरेकर हे भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेतले आमदार आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाच्या संदर्भातली चर्चा आपल्याला करायची आहे. आपल्यासोबत बाहेर गेस्ट आहेत, मान्यवर आहेत, त्यांच्या संदर्भातला तपशील आपण घेऊया. दरम्यान आकडा जो आपल्या समोर आहे तो आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत काकासाहेब कुलकर्णी आहेत. काकासाहेब कुलकर्णी, आवाज येतोय माझा आपल्यापर्यंत? बोला सर, बोला. जी, देवेंद्र फडणवीसांच्या संदर्भातला तपशील आहे तो आपण पाहत राहा. तो टीव्ही स्क्रीनला आता या क्षणाला चिकटलेला आहे. दरम्यान अपडेट त्यामधला दुसरा तपशील आहे. मवियाची आघाडी 52 जागांवर आहे. या निमित्तानं पुढचा तपशील आता स्क्रीनवर येईलच. मला पटकन त्या निमित्तानं आमच्यासोबत असलेल्या मान्यवरांपर्यंत पोहोचायचं आहे. त्यांची उत्तरं आपण या घेणार आहोत. आकडे बदलतात, आकडे वेगानं बदलतात, आकडे कुणाच्या बाजूनं बदलतात याची उत्तरं घेऊ. पण तत्पूर्वी काकासाहेब परत एकदा आपल्यापर्यंत येतो. उत्तर देण्यासाठी तयार राहा. माझा आवाज येतोय का आधी सांगा? हो सर, हो सर. देवेंद्र फडणवीसांची जादू चालली आहे, मान्य करा, हृदय मोठं करा. नाही बघा सर, निश्चितपणे असाच जर निकाल अधिकृतपणे लागला तर हे आम्हाला मान्यच करावं लागेल. आम्हालाच नाही, सगळ्यांनाच मान्य करावं लागेल.
परंतु 7-8 फेरीनंतर हे कुणीही मान्य करणार नाही, हे कल आहेत. परंतु निश्चितपणे जेव्हा 15-16 फेऱ्या होऊन जातील तेव्हा निश्चितपणे आपण निकालाच्या आसपास पोहोचलेलो असू आणि त्यावेळेला मात्र आपण हे मान्यच करावं लागेल. कोणीही असू द्या, म्हणजे महाविकास आघाडी असू द्या, महायुती असू द्या, हे आपल्याला मान्यच करावं लागेल. परंतु माझा एक प्रश्न या ठिकाणी सर, की बाबा ज्या पद्धतीनं महायुतीनं एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या, अमित शहा येऊन सांगितले की बाबा एकनाथ शिंदे आमचे पुढचे मुख्यमंत्री असतील, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. पण आता या विषयाची चर्चा गरजेची नाहीये. आत्ताच्या घडीला तरी भारतीय जनता पार्टी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या संख्येनं पुढे गेलेली आहे. कलामध्ये त्यातला जरी फरक धरला तरी 10% फार तर इकडे तिकडे होईल. पूर्ण चित्र बदलण्याची शक्यता कितपत आहे कितपत नाही, माझ्यासोबत राजकीय विश्लेषक आहेत, त्यांनी उत्तर द्यावं. बोला सर. आपण मुळामध्ये आत्ता जो हाती आलेला जो 10व्या-11व्या फेरीचा जो निकाल आहे तो खरं तर निकाल आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण करणार आहे. कारण 122 पेक्षा अधिक भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. म्हणजे याचा अर्थ स्पष्ट होतोय, देवेंद्रजी फडणवीस यांचा प्रभाव त्या मतदारसंघामध्ये झालेला पाहावयास मिळतो, एकनाथ शिंदेंचा प्रभाव झालेला पाहायला मिळतो, अजितदादा पवारांचा प्रभाव झालेला पाहायला मिळतो. पण मला नक्की खात्री आहे की कदाचित 12 नंतरचा कल सुद्धा असाच राहील. कारण साधारणतः 8 ते 12 फेरीपर्यंत जो मतांचा कल असतो तोच कल हा 26व्या फेरीपर्यंत असतो. बिलकुल पाटील साहेब, आपण जोडलेले राहा. मला आपल्याला विचारायचा आहे तो प्रश्न आता थोडा विश्लेषणात्मक आहे. तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणाकडे अत्यंत बारकाईनं पाहता, महाराष्ट्राच्या राजकारणातल्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी नोंदवून घेत असता. मला खरं उत्तर द्या, मनापासून उत्तर द्या, हृदयाच्या अत्यंत तळापासून उत्तर द्या. देवेंद्र फडणवीसांना जातीयवादी टिप्पणी करणं हे मवियाला महागात पडलंय का? खरं आहे, आपण जी काते सर म्हणतात ती गोष्ट मला पटली. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जातीच्या निकषाला फार महत्त्व नाही आहे. हा महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा जसा आहे तसाच तो हिंदुत्ववादी विचारांचा सुद्धा आहे. बिलकुल. एक तपशील येतोय पाटील साहेब, तपशील पटकन घेऊ, मग आपण चर्चेला येऊ. नीलम आमची सहकारी आहे, ती पटकन हा तपशील देणार आहे. सर, माहीममधून अपडेट येते. माहीममधून अपडेट आपण वाचतोय. या ठिकाणी 4थ्या फेरीत ठाकरे गट आघाडीवरती आहे. ठाकरे गटाचे महेश सावंत यांना 9,694 मतं, तर शिंदे गटाचे सदा सरवणकर यांना 6,358, मनसेचे अमित ठाकरे यांना 4,815 मतं मिळालेली आहेत. तर महेश सावंत 3,336 मतांनी आघाडीवरती पाहायला मिळतात. माहीममधली आपण ही अपडेट घेतोय. बिलकुल नीलम, अत्यंत महत्त्वाचा तपशील आपण दिलात. आणि या निमित्तानं एक गोष्ट आणखीन अधोरेखित झालेली आहे जी लक्षात घ्यावी लागेल. मनसेचा उमेदवार अमित राज ठाकरे 3ऱ्या नंबरवर फेकला गेलेला आहे. हा मनसेचा उमेदवार आपल्याला राजकारण करत असताना अधिक तपासून द्यायला पाहिजे होतं का, हे प्रश्न भविष्यात विचारले जातील. दरम्यान अमित ठाकरे आता 4,815 मतं घेताना दिसत आहेत. महेश सावंत 3,336 मतांनी आघाडीवर आहेत. लक्षात घ्या, एकूण मिळालेली मतं वेगळी असतात, आघाडी वेगळी असते. आघाडी म्हणजे एकूण मतांपेक्षा इतरांच्या तुलनेत असलेली जास्त मतं. राजकारण आपल्याला या निमित्तानं विश्लेषणात्मक शिकवावंही लागतं. शिंदे गटाचे अर्थात शिवसेनेचे, शिंदे गटाचे नाहीत, शिवसेनेचे सदा सरवणकर आहेत, यांच्या संदर्भातला तपशील येतोय. आणि इथे थोडीशी तांत्रिकदृष्ट्या वरखाली काही गोष्टी होत आहेत, आपण चर्चेसाठी येऊ. पण दरम्यान आपण देवेंद्र फडणवीसांच्या संदर्भातला तपशील घेत होतो. पाटील आपल्यासोबत होते, ते उत्तर देतील. दरम्यान ही भीक दुरुस्त होईल. पटकन महेश पाटील, माफ करा, आपल्यासोबत राजकीय विश्लेषक मधुकरराव पाटील आहेत. मधुकररावजी, आपण सांगत होतात देवेंद्र फडणवीसांच्या संदर्भात झालेला राजकीय अन्याय या निकालानं पुसला जाणार आहे का? हा, निश्चितपणे जर 122च्या वरती जर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार निवडून आले तर देवेंद्र फडणवीसांच्या वरती पुन्हा एकदा महाराष्ट्राचा लोकनेता असं शिक्कामोर्तब होईल. त्याचं कारण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये इतके उमेदवार हे कधीही निवडून आलेले नाहीत. गेल्या 20 वर्षामध्ये पूर्ण बहुमताच्या दिशेनं महाराष्ट्रातला कुठलाही पक्ष प्रवास करू शकलेला नाही. पण जर भारतीय जनता पार्टीच्या टीम नेतृत्वानं हे जर सगळं व्यवस्थित नियोजन केलं असेल तर या सगळ्या गोष्टीचं श्रेय आणि यश हे देवेंद्र फडणवीस यांनाच मिळणार आहे, हे प्रत्यक्षदर्शनी पाहावयास मिळतं. आता राहिला प्रश्न, बिलकुल आपल्याकडे आता असलेला तपशील समोर आहे. मला या निमित्तानं परत एकदा नीलमकडे जायचं आहे. आमची सहकारी नीलम या निमित्तानं जोडली जाते. नीलम, पटकन आपण वाचून दाखवा हा तपशील. सर, आपण आता थोडं बारामतीकडे जाऊया. बारामती बिलकुल
6व्या फेरी अखेर अजित पवार यांना 27,556 मतांची आघाडी मिळालेली आहे। आता आपण बारामतीतली ब्रेकिंग वाचतोय या ठिकाणी। 6व्या फेरी अखेर अजित पवार आघाडीवरती आहेत, 27,556 मतांची आघाडी। बिलकुल बारामतीतला तपशील आपण दिला। दरम्यान स्क्रीनवर आत्ताच्या घडीला माहीमची बातमी सातत्याने येते, ती थोड्याच वेळात अपडेट होईल। बारामतीचा तपशील आपल्या समोर लगेचच येईल आणि बारामतीचा तपशील आत्ता जो आमची सहकारी नीलम यांनी सांगितला तो नोंदवून घेणं गरजेचं आहे। आत्ताच्या घडीला बारामतीचा तपशील असं सांगतोय की अजित पवारांची आघाडी मिटत नाहीये, संपत नाहीये, तुटत नाहीये, कायम आहे, वाढते आहे। थोडक्यात काय, युगेंद्र पवार मागे पडतायत, पिछाडीवर जात आहेत, पराभवाच्या छायात आहेत। लक्षात ठेवा, सगळे शब्द एकच अर्थ सांगत असतात, विविध प्रकारचे शब्द वापरले जातात, पण त्यानिमित्तानं आपल्याला निवडणूक विश्लेषणामध्ये रंगत आणता येते। आपण आता बारामतीचा तपशील पाहिला। बारामतीच्या तपशिलासंदर्भात नीलम आमच्या सहकारी बोलत होत्या। नीलम यांनी सांगितलंय की अजित पवार आघाडीवर आहेत। मला पटकन विचारायचं आहे, आपल्यासोबत काकासाहेब कुलकर्णी आहेत, काकासाहेब उत्तर द्या। अजित पवार हरणार 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 म्हणणारे कोणत्या नंदनवनात होते? नाही सर, असा विषय नाही आहे। मुळात एक लक्षात घ्या, मी तेच सांगतोय, आत्ताच 11 वाजलेले आहेत आणि या तर्कावर येऊन पोचणं खूप अवघड आहे की बाबा हे हरणार आणि हे जिंकणार। निश्चितपणे मला सांगायला आवडेल, हे कल आहेत, हे 7, 8, 9 फेरीचे कल आहेत, परंतु जेव्हा 16, 17, 18 फेऱ्या होऊन जातील त्यानंतर जेव्हा निकाल येत जातील तसं आपल्याला आपण निकालापाशी पोचले असू। परंतु निश्चितपणे सांगायला मला आवडेल, आता अजितदादांचं ज्या पद्धतीनं बारामतीचा काटेवाडी हा इकडचा जो परिसर आहे तिकडचं हे निश्चितपणे काउंटिंग असेल, परंतु पश्चिम बारामती जेव्हा मतमोजणीला सुरुवात होईल तेव्हा मात्र महाविकास आघाडी याची कसर भरून काढेल आणि युगेंद्र पवारांचा मोठ्या फरकानं, पुन्हा एकदा सांगतो, मोठ्या फरकानं त्या ठिकाणी विजय झाल्याशिवाय राहणार नाही। आपण जो आत्ता या निमित्तानं निकाल व्यक्त करताय, अंदाज व्यक्त करताय, त्याची चर्चा आपण करत राहू। दरम्यान एक आणखीन तपशील येतोय, तो आहे सागर बंगल्यावरून। महाराष्ट्राच्या राजकारणाचं नवं केंद्र सागर बंगला। कुणाचं घर आहे? देवेंद्र फडणवीसांचं घर आहे। देवेंद्र फडणवीसांचं स्वतःचं घर नाहीये, शासकीय निवासस्थान आहे, हे लक्षात घ्या। मुंबईत देवेंद्र फडणवीसांना राहायला स्वतःचं घर नाही, हा तपशील सुद्धा नोंदवून घ्या, गरजेचा आहे। याच्यासाठी गरजेचं आहे कारण आत्ताच्या घडीला देवेंद्र फडणवीस हे शासकीय निवासस्थान असलेल्या सागर बंगल्यावर राहत आहेत। सागर बंगल्यावर आता भारतीय जनता पार्टीचा तपशील, भारतीय जनता पार्टीचे नेते पोहोचतात। नीलम आमची सहकारी पुढची बातमी देते आहे। सर, आता आपण पाहिलं तर या ठिकाणी भाजपाची सरशी या ठिकाणी आपण पाहतोय, भाजपाची आघाडी सगळीकडे पाहतोय। आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आपण सगळे आकडेवारी पाहतोय, भाजपाची आघाडी असो, महायुतीची आघाडी या ठिकाणी आपण पाहतोय। आत्ताची घडीची बातमी आपण पाहतोय, देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी या ठिकाणी आता सर्व भाजपाचे नेते आता जमायला सुरुवात झालेली आहे। आत्ताची आपण ब्रेकिंग पाहतोय, 7व्या फेरीनंतर निलेश राणे या ठिकाणी आघाडीवरती आहेत। 3054 मतांनी निलेश राणे आघाडीवरती आहेत। निलेश राणे आणि नितेश राणे हे दोन्ही बंधू आघाडीवरती पाहायला मिळत आहेत। बिलकुल, तपशील आता सागर बंगल्यावरचा आहे। मला वाटतंय सागर बंगल्यावर आमचे प्रतिनिधी आहेत, तेही थोड्या वेळात आपल्यासोबत जोडले जातील। सागर बंगल्यावरून भारतीय जनता पार्टीच्या संदर्भातला नवा तपशील येतोय। भारतीय जनता पार्टीचे नेते सागर बंगल्यावर जमा व्हायला लागलेले आहेत। भारतीय जनता पार्टीचा आकडा तुम्ही लक्षात घ्या, 127 जागांवर आघाडी आहे। त्या ठिकाणून आमचा प्रतिनिधी थोड्याच वेळात जोडला जाईल अशी अपेक्षा आहे मला, आणि त्या निमित्तानं आमचा प्रतिनिधी ज्या वेळेला जोडला जाईल तेव्हा त्यावर तिथलं वातावरण काय आहे याच्या संदर्भातला तपशील घेऊ, आणि या निमित्तानं आपण फोनवरून सुद्धा आमच्या प्रतिनिधींशी चर्चा करू शकतो, त्यांच्याकडून माहिती घेऊ शकतो सागर बंगल्यावर काय चाललेलं आहे। पण हा सगळा तपशील आपल्यापर्यंत काय येतोय ते लक्षात घ्या, त्याची उत्तरं तुम्हाला या आकड्यांमध्ये मिळणार आहेत। हे वरचे आकडे पहा, खालचे आकडे पहा, उत्तरं इथे आहेत, दुसरीकडे कुठेही नाही आहेत, याच ठिकाणी तुम्हाला ती उत्तरं सापडणार आहेत। खाली पहा तुम्ही, तुम्हाला स्क्रीनच्या खालच्या भागामध्ये काय दिसतंय? 217 जागांवर 288 पैकी 217 जागांवर महायुती आघाडीवर आहे। 50 जागांवर मवी आहे। नवा तपशील स्क्रीनवर येतोय, नीलम आमची सहकारी बातमी देणार आहे, पण तत्पूर्वी हा स्क्रीन एकदा मी वाचून दाखवतो। सर, आपण पाहतोय या ठिकाणी सागर बंगल्यावरती भाजपा नेते जमायला सुरुवात झालेली आहे। निकालाचा कल बघून राज्यामध्ये या ठिकाणी भाजपाकडून जल्लोष करताना पाहायला मिळतोय। रायगड जळगावात शिंदे गटाचा जल्लोष आहे, तर बारामतीमध्ये अजित पवार गटाकडून आता जल्लोष करताना पाहायला मिळतात। आघाडीवरती या ठिकाणी आता महायुती पाहायला मिळते। 11व्या फेरीनंतर उदय सामंत 21,818 मतांनी आघाडीवरती आहे। 11व्या फेरीनंतर उदय सामंत आघाडीवरती पाहायला मिळतात।
बिलकुल नीलम, धन्यवाद या तपशिलाच्यासाठी. आकडे सातत्यानं बदलतात. दरम्यान टीव्ही स्क्रीनवरची संपूर्ण तपशीलवार माहिती पहा. उदय सामंत 11व्या फेरीच्या नंतर 22,000 पेक्षा अधिक मतांची आघाडी घेत आहेत. एखादा उमेदवार सुमारे 7व्या-8व्या फेरीच्या नंतर जर समजा 10,000पेक्षाची अधिक आघाडी घेत असेल तर तो निर्णायक वाटचाल करतो असं समजलं जातं. इथे 11व्या फेरीच्या नंतर उदय सामंत 22,000ची आघाडी घेतात तेव्हा तिथला निकाल हा जवळपास स्पष्ट होतो. पुढचा तपशील स्क्रीनवर येतोय, तोही आपण आता पटकन पाहणार आहोत. आता आपल्या समोर येणारा हा तपशील पहा. या ठिकाणी पटकन आपल्यासाठी खास बनवलेल्या या AR स्टुडिओमधून आम्ही आपल्यापर्यंत तपशील आणतो. 8व्या फेरीच्या नंतरचा तपशील कोणाचा आहे ते पहा. ग्रामीण भागात बाळासाहेब थोरातांना फटका बसलेला आहे. बाळासाहेब थोरात कोण आहेत? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असल्याच्या चर्चा रंगत होत्या. 8व्या फेरीच्या नंतरचा तपशील बदलत जातोय. ग्रामीण क्षेत्रातून बाळासाहेब थोरात यांना कमी मतदान झालेलं दिसतं आहे. 8व्या फेरी अखेर महायुतीचे अमोल खताळ 8,000 मतांनी आघाडीवर आहेत. बाळासाहेब थोरात हे काही थोडकं नाव नाही. महाराष्ट्राच्या राजकारणातलं मुरलेलं नाव, माजी महसूल मंत्री, काँग्रेसच्या राजकारणात सुद्धा मुरलेलं नाव आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शरद पवारांना खूप आवडणारं व्यक्तिमत्व. कारण याच बाळासाहेब थोरातांना समन्वयक म्हणून मवियामध्ये पवारांनी पुढे आणलं. ते बाळासाहेब थोरात स्वतःच्या मतदारसंघात 8,000नी मागे पडलेले आहेत. नवा तपशील आपल्यासमोर येत राहील. अधिकाधिक पद्धतीने तो आपण घेत राहू. आमचे सहकारी नीलम आपल्यासोबत आहे. नीलम, एकदा टोल वाजवा जोरदार आणि सांगा काय आकडे आहेत. नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी आपण आकडेवारी पाहतोय आणि या आकडेवारीवरून पाहतोय की सर्वच ठिकाणी या ठिकाणी महायुती आता जल्लोष करायला सुरुवात झालेली आहे. राज्याचा कल आपण पाहतोय या ठिकाणी महायुतीकडे हा कल गेलेला पाहतोय. या ठिकाणी रायगड आणि जळगावमध्ये शिंदे गटाकडून आता जल्लोष करायला सुरुवात झालेली आहे. तर बारामतीमध्ये अजित पवार यांनी आघाडी घेतल्यानंतर आता अजित पवार गटाकडून सुद्धा आता या ठिकाणी जल्लोष करताना पाहायला मिळतात. सागर बंगल्यावरती भाजपचे नेते आता या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार का या संदर्भात आता प्रतिक्रिया समोर येतात. दरेकर यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेतली होती. दरेकर यांनी आता या ठिकाणी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असल्याचं भाष्य केलेलं आहे, प्रतिक्रिया दिलेली आहे, विश्वास व्यक्त केलेला आहे. आपणच विजय होणार असा विश्वास आता महायुतीकडून समोर येत आहे. बारामतीमधून आपण बातमी पाहतो. अजित पवार यांना आता 10,500 मतं मिळालेली आहेत. अजित पवार यांची आकडेवारी आपण पाहतोय. अजित पवार या ठिकाणी आघाडीवर आहे. युगेंद्र पवार यांना 4,170 मतं मिळालेली आहेत. अजित पवार यांची आघाडी 6,330 मतांनी या ठिकाणी अजित पवार आघाडीवरती आहेत. आताची आपण बातमी पाहतोय 7व्या फेरीत बारामतीतून आपण बातमी पाहतोय. अजित पवार आघाडीवरती आहेत. 10,500 मतं अजित पवारांना मिळालेली आहेत. युगेंद्र पवार पिछाडीवरती आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय काका आणि पुतण्या अगदी लढत या ठिकाणी आपण पाहतोय. मात्र या ठिकाणी अजित पवार खूप मोठ्या संख्येने 6,330 मतांनी या ठिकाणी आघाडीवर पाहायला मिळत आहेत. आपण पाहतोय या ठिकाणी आपल्या टीव्ही स्क्रीनवरती महायुती या ठिकाणी आघाडीवरती पाहतोय. 200चा आकडा पार केलेला आहे. 219 तर मविया 50, इतर 19. आता कोण मुख्यमंत्री होणार यावर आता चर्चा सुरू झालेल्या आहेत. बैठका आता आयोजित करण्यात येत आहेत. सागर बंगल्यावरती देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर आता आपण आताची ही ताजी दृश्य पाहतोय. चंद्रकांत पाटील यांना पेढे भरवण्यात येत आहेत. कार्यकर्त्यांचा जल्लोष या ठिकाणी आपण पाहतोय. कार्यकर्ते या ठिकाणी आता पोहोचलेले आहेत. चंद्रकांत पाटील यांना पेढे भरवतायत, जल्लोष करतायत. मधुकर पाटील, चंद्रकांत पाटील आपण पाहतोय या ठिकाणी जल्लोष. भाजपाचा जल्लोष आपण राज्यामध्ये पाहतोय. भाजपाला या ठिकाणी 129, शिवसेनेला 55, महायुती आघाडीवर आहे 219 जागा. तर या ठिकाणी मविया अद्यापही 50चा आकडा पुढे करू शकलेला नाही. इतर 19 आहे. चंद्रकांत पाटील यांची आपण आता ताजी दृश्य पाहतोय. या ठिकाणी चंद्रकांत पाटील यांना पेढे भरवण्यात येत आहेत. कार्यकर्त्यांचा उत्साह आणि जल्लोष या ठिकाणी सर्वत्र पाहायला मिळतोय. भाजपाकडून आता भाजपाचे नेते मंडळी सागर बंगल्यावर सुद्धा पोहोचतायत. देवेंद्र फडणवीस सुद्धा आघाडीवरती आहे. देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा अभिनंदन करण्यासाठी भाजपाचे नेते कार्यकर्ते या ठिकाणी आता पोहोचलायत. आताची आपण ही दृश्य पाहतोय. चंद्रकांत पाटील यांचा या ठिकाणी जल्लोष, पेढे भरवण्यात येत आहेत.
महाराष्ट्राच्या या निवडणुकीतली आणखीन एक महत्वाची बातमी नरेंद्र मोदी यांच्या संदर्भातली। महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या निकालाचे कल समोर येतात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून काय तपशील येतोय तो आता स्क्रीनवर येईलच आपल्यासोबत। दरम्यान जे आकडे आपल्या आजूबाजूला फिरतात ते पहा। नरेंद्र मोदींचा तपशील लवकरात लवकर आपल्यापर्यंत पोहोचेल, तो तुम्ही चुकवू नका, आम्ही तो आपल्यापर्यंत पोहोचवू। दरम्यान या खास AR अर्थात व्हर्च्युअल पद्धतीच्या विधानसभेतून आम्ही आपल्यापर्यंत प्रत्येक घटनेचा बारीक सारीक तपशील आणतो आहोत। माझी सहकारी नीलम आहे, नीलमपर्यंत तो तपशील पोहोचलेला आहे। नरेंद्र मोदी यांच्या संदर्भातला तपशील आहे। महाराष्ट्राच्या निवडणूक निकालाचे कल हातात येत असताना मोदींनी काय भावना व्यक्त केलेल्या आहेत ते आपण पाहणार आहोत। नीलम, आपण तयार आहात? जोरदार टोल वाजवा, काय म्हणाले मोदी सांगा। नक्कीच आपण पाहतोय की भाजपाचा जल्लोष आपण राज्यभरात पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी आता भाजपा मुख्यालयामध्ये जाणार आहेत, संध्याकाळी या ठिकाणी जाणार असल्याची माहिती समोर येते। भाजपाकडून जल्लोषाची तयारी सुरू झालेली आहे। एकमेकांना पेढे भरवण्यात येतात। चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी सुद्धा या ठिकाणी भाजपाच्या सर्व कार्यालयामध्ये आता कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली आहे। सागर बंगल्यावर सुद्धा आता भाजपाचे कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली आहे। आपण जर पाहिलं टीव्ही स्क्रीनवरती आपल्या आकडेवारी समोर येते। या ठिकाणी पाहतोय आपण भाजपाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत, पेढे वाटतायत, फटाके फोडतायत, जल्लोष साजरा करताना पाहायला मिळत आहेत। महायुती 217, आत्ताशी फक्त आपण जर पाहिलं तर मवियाने 51 म्हणजे 50चा एक आकडा या ठिकाणी वाढवलेला पाहायला मिळतोय। मात्र जर महायुती पाहिली तर 200च्या वरती 217 आकडा, मवियाचा आकडा जर आपण पाहिला तर 51 आणि इतर 20। महायुतीमध्ये भाजपा पुढे आहे 29, शिवसेना 55। आपण या ठिकाणी पाहतोय ठाण्यामध्ये सुद्धा एकनाथ शिंदे आघाडीवरती आहेत, तर देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा आघाडी आपल्याला पाहायला मिळते। तर दुसऱ्या ठिकाणी बारामतीमध्ये अजित पवार सुद्धा आघाडीवरती आहेत। आता कोणाची जादू चालणार, मुख्यमंत्री कोण होणार यावरती आता चर्चा सुरू झाली आहे। धन्यवाद नीलम या सगळ्या तपशिलाच्या साठी। दरम्यान आपल्याला आता आपल्यासोबत असलेल्या विविध मान्यवरांपर्यंत पोहोचायचं आहे। दरम्यानच्या काळामध्ये इथे असलेलं तपशील लक्षात घ्या। भारतीय जनता पार्टी ताज्या कलांमध्ये 127 जागांवर पुढे आहे। एकनाथ शिंदे यांच्याकडे 54 जागांची आघाडी आहे, अजित पवारांकडे 35 जागांची आघाडी आहे, काँग्रेस 20, उद्धव ठाकरे 18, शरद पवार 13। आपण आता चर्चेसाठी आपल्या सोबतच्या मान्यवरांकडे परत येऊ। माझ्यासोबत असलेल्या विविध मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो। संजय लाखे पाटील आपल्या सोबत आहेत। संजयजी, मला आपल्याला विचारावंसं वाटेल, या वेळेला शरद पवारांपेक्षा अधिक जागांवर आपण पुढे आहात म्हणून मी तुमचं अभिनंदन करू का मवियाच्या संदर्भातला हा तपशील काय आहे त्याच्याबद्दल दुःख व्यक्त करू? उत्तर सुरू करण्यापूर्वी तुम्ही कृपया संजय लाखे पाटील आपला माईक सुरू करायचा आहे आणि आपलं उत्तर द्यायचं आहे। प्रसाद जी हा जनतेचा मॅन्डेट आहे, लोकांनी दिलेला जनादेश आहे। आता ही सुरुवात आहे, आणखी निकालामध्ये बराच तफावत या ठिकाणी होऊ शकते, परंतु किती होऊ शकेल हे सांगता येत नाही। परंतु लोकांनी दिलेला कौल आम्ही मान्य केलेला आहे आणि तो करायला पाहिजे। परंतु हे करत असताना हा महाशक्तीला गेल्या 3 वर्षापासून किंवा 4 वर्षापासून जो काही टेलर मेड या राज्याचं चित्र निर्माण करायचं होतं, त्यामध्ये ते निश्चितच सगळ्या संविधानिक संस्था वापरून या ठिकाणी यशस्वी होताना दिसत आहेत। आणि हा महाराष्ट्रातील बिलकुल तुम्ही जोडलेले राहा। दरम्यान नवा तपशील सुहास कांदेंच्या संदर्भातला आहे। आपल्याला आज संजय लाखे पाटील मोठी लांब लचक उत्तरं देता येणार नाहीत, मी पटकन आपल्यापर्यंत येत राहीन। दरम्यान या टीव्ही स्क्रीनवर आता आपल्यासोबत या व्हर्च्युअल स्टुडिओच्या माध्यमातून आम्ही नवा तपशील घेऊन येतोय। सुहास कांदेंच्या संदर्भातला तो तपशील आहे, आपण तो नक्की पाहणार आहोत। आपण स्क्रीनच्या निमित्तानं ताजी पटापट येणारी आकडेवारी पाहणार आहोत। नांदगावमध्ये आता सुहास कांदेंना 35,000 मतांची आघाडी आहे। या सुहास कांदेंचं राजकारण संपवण्यासाठी भुजबळ आणि दादा भुसेंनी पडद्यामागे युती केली होती, समीर भुजबळांना मैदानात उतरवलं होतं, परिस्थिती पालटली, सुहास कांदेंनी पालटून दाखवली, 35,000ची आघाडी घेतलेली आहे। चर्चेसाठी आपण आपल्यासोबत असलेल्या मान्यवरांकडे परत येऊच पटकन। अवधूत वाघ पण आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। देवेंद्र फडणवीसांच्या देवा भाऊ या कार्यकर्तृत्वाची जादू चालली का? अवधूत वाघ, पटकन उत्तर द्या। 2014च्या निवडणुकीमध्ये 123 जागा भारतीय जनता पक्षाने जिंकल्या होत्या। आज 128 जागांची आघाडी भारतीय जनता पक्षाकडे आहे आणि मला खात्री आहे की या निवडणुकीचे संपूर्ण निकाल आल्यानंतर आम्ही
2014चा आमचा जो रेकॉर्ड आहे तो ब्रेक करू. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने केलेल्या चुकांची सव्याज परतफेड महाराष्ट्रातल्या जनतेने केली, त्याबद्दल त्या सर्वांचं अवधूत वाघ, मनपूर्वक पटकन पुढचा धन्यवाद. प्रश्न आहे आपल्यासोबत संजय लाखे पाटील जोडले गेलेले आहेत. उत्तराच्यासाठी तयार राहा. संजय लाखे पाटील आणि अवधूत वाघ दोघांच्यासाठी पटापट प्रश्न घेऊ. दरम्यानच्या काळात जो टीव्ही स्क्रीनवरचा तपशील आहे तोही चुकवू नका. महायुती 217 जागांवर पुढे आहे. मवियातला एक जागा आता वाढली आहे, ते 50 वरून 51 वर गेलेत. इतर अद्यापही 20च्या आसपास पुढे मागे होत आहेत. या तपशिलाच्या निमित्तानं मला पटकन अवधूत वाघ आपल्याला विचारायचं आहे, मी पुन्हा येईन अशी घोषणा करणारे देवेंद्र फडणवीस पुन्हा आले होते 2019ला. त्यानंतर जे काही राजकारण झालं, फडणवीसांची खिल्ली उडवली गेली, त्याला सुद्धा जनतेने उत्तर दिलंय का? जनतेने राष्ट्रवादी खरी कोण याचं उत्तर दिलेलं आहे आणि शिवसेना खरी कोण याचं पण उत्तर दिलेलं आहे. अतिशय दुर्दैवाची गोष्ट म्हणजे 2.5 वर्ष झाली तरी अजूनही मिंदेसेना म्हणणारी ही उस्मान सेना आज पूर्णपणे लोकांनी नाकारलेली आहे. त्यामुळे जर उद्धव ठाकरेंना मंत्रिमंडळ स्थापन करायचं असेल तर त्यांनी आपल्या किचन कॅबिनेटचं मंत्रिमंडळ स्थापन करावं आणि संजय राऊत यांना मुख्यमंत्री म्हणून घोषित करावं. बिलकुल बिलकुल बिलकुल. या निमित्तानं पटकन आधी नीलम आमची सहकारी आहे. नीलम बोला. सर, आताची मोठी बातमी आपण पाहतोय. ऐरोली मतदारसंघामधून गणेश नाईक यांना आता या ठिकाणी 3768, तर MK मडवी शिवसेनाकडून यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून 1096. आता आपण पाहतोय भाजपा प्रत्याशी गणेश नाईक या ठिकाणी आघाडीवरती पाहायला मिळतात 11,897. गणेश नाईक यांच्याकडे 3,700 मतांची आघाडी आहे. आता त्यांच्याकडे मतं आहेत 11,897. गणेश नाईक यांच्या संदर्भातील आपण माहिती पाहतो. ऐरोली मतदारसंघ आहे त्यांचा. विजय चौघुले जे अपक्ष होते त्यांना 1,723, अंकुश कदम अपक्ष 98. मात्र MK मडवी जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आहेत त्यांना मात्र फक्त अगदी 1,096 मतं मिळालेली आहेत. गणेश नाईक यांची आघाडी आपण पाहतोय 3,768 मतांची आघाडी, 11,897 मतांनी त्या आघाडीवरती आता पाहायला मिळतात. प्रसाद सर. बिलकुल नीलम, धन्यवाद या सगळ्या तपशिलाच्यासाठी. गणेश नाईक अत्यंत महत्त्वाचं व्यक्तिमत्व, मूळचे शिवसैनिक, नंतर ते शरद पवारांच्या सोबत गेले. शरद पवारांच्या नंतर ते भारतीय जनता पार्टीमध्ये आले. घरामध्ये अधिक तिकीटं हवी होती, मिळाली नाहीत. एक मुलगा वेगळ्या पद्धतीनं निवडणुकीला सामोरा गेला. पण आत्ताच्या घडीला गणेश नाईकांचा जो तपशील आहे तो समोर आहे. आघाडी कायम ठेवण्यात यश मिळालेलं आहे. हे महत्त्वाचं आहे कारण हा जो स्विंग आहे हा स्विंग लक्षात घ्यायला हवा. संजय लाखे पाटील 30 सेकंदात पटकन आपण उत्तर देणार आहात. हे राजकारण पालटतंय हे लक्षात येतंय का आपल्या? हे राजकारण पालटतंय किंवा जनतेचा कौल आहे असं आत्ताही मी मानायला तयार नाहीये. मी आपल्याला तेच सांगत होतो की केंद्रीय महाशक्तीनं त्यांना पाहिजे होतं टेलर मेड राज्याचं चित्र बनवण्याचा जे प्रयत्न करत होते तो सगळ्या संविधानिक संस्था वापरून या ठिकाणी त्यांनी बनवायचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा जो काही कौल आहे हा राज्याच्या जनतेचा कौल आहे असं मी आत्ताही मानत नाही. तुम्ही आत्ताही राज्याच्या जनतेचा कौल मानायला तयार नाहीये. अवधूत वाघ, पटकन याचं उत्तर द्या. याच चुका भोवल्यात का गेल्या 5 वर्षात? बघा, अतिशय म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की निवडणुकीनंतर ज्याला उन्माद चढतो अशा उन्मादित बिलकुल बिलकुल. थांबा जरा एक क्षणासाठी थांबा. पटकन आता समोर तपशील येतोय तो पहा टीव्ही स्क्रीनवर. आत्ताच्या घडीला भारतीय जनता पार्टीचे ठाण्यातले उमेदवार संजय केळकर यांना कार्यकर्ते पेढे भरवतायत, नमस्कार करतायत, अभिनंदन करतायत. एकूणात काय तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसतोय. गणेश नाईकांच्या संदर्भातलंही एक तपशील तिथे येऊन गेला. गणेश नाईक भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आघाडीवर आहेत. आपलं उत्तर चालू ठेवा. अवधूत वाघ, प्रश्न असा होता की जनमताचा अनादर करणं मवियाला भोवलं आहे का? केवळ जनमताचाच अनादर नाही परंतु काही जी प्रिन्सिपल्स आहेत राजकारणामध्ये पाळावी लागतात. महिलांबद्दल आदराने बोलणं, शिव्यानं घालणं, या सर्वांच्या पलीकडे ते गेले. नवा तपशील समोर आहे. पटकन बघा. स्क्रीनच्या वर आता व्हिज्युअल आहेत, दृश्य आहेत. पण दृश्याच्या बरोबरच एक थोड्या वेळापूर्वी भिवंडीचा तपशील आला तो परत एकदा येतोय पहा. शांताराम मोरे 84,717 मतांची आघाडी दिसतेय. अत्यंत निर्णायक आहे आणि जवळपास निकालच लागावा अशी ही परिस्थिती आहे. उत्तर आपण चालू ठेवा. अवधूत वाघ आधी बोलतील. अवधूत वाघ छोटं उत्तर द्या 20 सेकंदात. संजय लाखे पाटलांना बोलायचं आहे त्यानंतर पटकन. मला असं वाटतं की जनतेचा जो निर्णय आहे त्याचा आदर केला पाहिजे. लोकसभेमध्ये आम्ही हरलो होतो त्याचा आम्ही आदर केला आणि तो आम्ही निर्णय मान्य केला. लोकांमध्ये थोडंसं हृदय मोठं पाहिजे आणि जे जनतेने दिलेलं आहे ते
स्वीकारलं पाहिजे, त्यातनं जी सुधारणा पटकन करता पटकन येते. याच्यावरचा नीलम यांना पटकन मी जागा करू इच्छितो. नीलम आपल्या सोबत आहेत. नीलम तयार राहा, जोरदार टोल वाजवा आणि एकदा नवीन आलेली बातमी पण सांगा. नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी भाजपाकडून या ठिकाणी आपण पाहतोय जल्लोष करताना पाहायला मिळत आहेत. कार्यकर्ते आता भाजपा कार्यालयामध्ये पोहोचताना पाहायला मिळत आहेत. आपण ही दृश्य पाहतोय, कार्यकर्त्यांचा उत्साह, भाजपाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह आपण पाहतोय. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कौल हा आता आपण जर आकडेवारी पाहिली, आपल्या टीव्ही स्क्रीनवरची जर आकडेवारी पाहिली तर आपण पाहतोय की भाजपा महायुतीचं सरकार येताना कुठेतरी आता पाहायला मिळतंय. 218 महायुती. आपण आताची अपडेटेड बातमी पाहतोय. भिवंडी ग्रामीण मधून सुद्धा शांताराम मोरे 84,717 मतांनी आघाडीवरती आहेत. बिलकुल नीलम, आणि याच बरोबर आमचा प्रतिनिधी, आमचे सहकारी कुणाल भोईटे संजय केळकर यांच्यापर्यंत पोहोचले. थोड्याच वेळात ते संजय केळकर यांची प्रतिक्रिया घेताना दिसतील. संजय लाखे पाटील आपल्या सोबत आहेत. त्यांनी एक 20 सेकंदात प्रतिक्रिया द्यावी. जनतेचं मत स्वीकारायला शिकणार आहात का? संजय लाखे पाटील पटकन. दरम्यान ताजी दृश्य येत आहेत. मी माफ करा संजयजी, थोडं आज दिवसभरामध्ये बोलणं थांबणं होत राहील. हे जे टीव्ही स्क्रीनवर दृश्य आता येत आहेत, जी दृश्य आता आपल्याला दिसत आहेत, मला असं म्हणायचं आहे ती आवाजासकट आपण दाखवायला हवीत. हा फटाक्यांचा आवाज जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे. मी काही क्षण गप्प राहतो, जमल्यास तुम्हाला हा फटाक्यांचा आवाज लोकांना ऐकवा. बिलकुल नवा तपशील नीलम आमची सहकारी देते. बीड मधून येतोय नीलम, बोला. पाहतोय भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष, फटाके फोडत या ठिकाणी शिवसेना असो, भाजपा असो, या ठिकाणी राष्ट्रवादी जल्लोष करताना पाहायला मिळतात. फटाके फोडतायत, पेढे भरवतायत. कार्यकर्त्यांचा जल्लोष राज्यामध्ये पाहायला मिळतोय. एकंदरीतच आता कुठेतरी आकडेवारी जर आपण टीव्ही स्क्रीनवर पाहिली तर महायुतीचा आकडा 200च्या पार गेलेला आहे, मात्र मविया 50च्या पार सुद्धा गेलेली पाहायला मिळत नाहीये. त्यामुळे भाजपांना आता पूर्ण विश्वास आहे की आपली सत्ता या ठिकाणी येणार आहे. भाजपा, महायुतीचे सर्व पक्ष, शिवसेना असो, राष्ट्रवादी असो, सर्व ठिकाणी आता जल्लोष करताना पाहायला मिळतात. मेन म्हणजे आपण पाहिलं तर दिंडोरीमध्ये अजित पवार गटाचे नरहरी झिरवाळ यांना आता या ठिकाणी आघाडी मिळालेली आहे. 26,399 मतांनी आघाडी मिळालेली आहे. शरद पवार गटाच्या मात्र सुनीता चारोस्कर या पिछाडीवरती आहेत. आघाडी पिछाडी सुरूच आहे, मात्र आकडा जर आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहिला तर महायुती 200च्या वर 218 या ठिकाणी आघाडी पाहायला मिळते. तर मविया मात्र 50चा आकडा अद्यापही पार करू शकलेला नाही. इतर 20 आहेत. प्रसाद सर. बिलकुल नीलम, आपण अशाच पद्धतीने जोडलेले राहा. आता आपल्या सोबत हळूहळू आणि सगळ्यात वेगवान पद्धतीनं नवे निकाल येत राहतील, उमेदवार येत राहतील. माझे सहकारी कुणाल भोईटे आता या क्षणाला आहेत. कुणाल भोईटे आता या टीव्ही स्क्रीनवर आपल्याला दिसत राहतील. हा व्हर्च्युअली बनवण्यात आलेला स्टुडिओ आहे. हा स्टुडिओ खास विधान भवन आपल्याला दाखवतोय. हे तेच विधान भवन आहे जिथे महाराष्ट्राच्या सत्तेचा सारीपाट मांडला जाईल. तुमच्या आमच्या आयुष्यातली सगळी निर्णयात्मक भूमिका इथेच ठरते. म्हणून आता टीव्ही स्क्रीनवर आपल्याला कुणाल भोईटे दिसतात. कुणाल, माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल, पटकन सुरू करा, पटकन जा, उमेदवारापर्यंत पोहोचा, प्रतिक्रिया घ्या. का जिंकले, कसे जिंकले, जिंकल्यानंतर काय करणार, सगळे प्रश्न विचारा. पूर्णपणे तुमच्या ताब्यात आहे टीव्ही स्क्रीन. माझा आवाज येतोय का? कुणाल यांना संघर्ष करावा लागतोय उमेदवारापर्यंत पोहोचण्यासाठी. अत्यंत स्वाभाविक आहे हे. जिंकल्याच्या नंतर अजिबात तिथे कमतरता नसणार. अभिनंदन करणाऱ्यांची आणि आमचे प्रतिनिधी त्याच गर्दीमध्ये पोहोचत असतात, प्रचंड मेहनत घेत असतात. या निमित्तानं कुणाल भोईटे आपण पोहोचलेला आहात तिथे. संजय केळकर आपल्या सोबत आहेत, भारतीय जनता पार्टीचे ठाण्यातले महत्त्वाचे आमदार, विधान परिषदेचे सदस्य यापूर्वी होते. दुसऱ्यांदा विधानसभा जिंकलेले दिसत आहेत. आवाज येतोय कुणाल? प्रसाद सर, आता प्रचंड गर्दी जी आहे ती कार्यकर्त्यांची संजय केळकर यांना भेटण्यासाठी आणि त्याचप्रमाणे त्यांना लाडू भरव. जी कुणाल आपला संपर्क बाधित होतोय, अधेमध्ये बाधित होतोय, पण आपण प्रयत्न केला पाहिजे. या टीव्ही स्क्रीनवर थोड्याशा इंटरनेटच्या कनेक्टिव्हिटीच्यामुळे तो मुद्दा येऊ शकतो, पण या स्क्रीनवर आपण पाहू शकताय संपूर्णपणे कशा पद्धतीचा उत्साह आहे. भरत गोगावलेंच्या संदर्भातला नवा तपशील आमची सहकारी नीलम वाचून दाखवा. नीलम पटकन. सर, भरत गोगावले यांच्या संदर्भातील आपण पाहतोय 10व्या फेरी अखेर 14,000 या ठिकाणी मतांनी ते आघाडीवरती पाहायला मिळते. भरत गोगावले यांच्या संदर्भातील बातमी आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहूया. त्यांच्या
त्यांची आघाडी या ठिकाणी पाहायला मिळते। भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी सर्वच ठिकाणी या ठिकाणी आघाडीवरती पाहायला मिळते। आपण टीव्ही स्क्रीनवरती वारंवार आपले अपडेटेड या ठिकाणी आकडेवारी पाहतोय। या ठिकाणी आता भरत गोगावले यांच्या संदर्भातील माहिती आपण पाहतोय। भरत गोगावले हे आघाडीवरती आहेत, तर दुसरीकडे आपण पाहिलं बारामतीमध्ये अजित पवार आघाडीवरती आहेत, देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये आघाडीवरती आहेत, एकनाथ शिंदे ठाण्यामध्ये आघाडीवरती आहेत। एकंदरीतच आकडा पाहिला तर महायुती सर्वच ठिकाणी आघाडीवर आहे। भाजपाच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष आता आपण सर्वच ठिकाणी आपण पाहतोय। आता आपले प्रतिनिधी कुणाल भोईटे या ठिकाणी आता संजय केळकर यांच्याकडे गेलेले आहेत, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतील। याआधी आपण प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया जाणून घेतली होती, त्यांच्याकडून सुद्धा विजयाचा विश्वास व्यक्त केला जातोय। कुणाल भोईटे आपले प्रतिनिधी जोडलेले आहेत। कुणाल, आपण आपले प्रतिनिधी कुणाल भोईटे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आपण ही भाजप कार्यालयाच्या बाहेरची गर्दी जी भाजप कार्यालयाच्या बाहेरची गर्दी पाहतोय। सर्वांना लाडू वाटप जे आहे ते या ठिकाणी होताना पाहायला मिळतंय आणि आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात जल्लोष जो आहे तो केळकर यांच्या विजयाचा म्हणजे त्यांचा आत्ताशी काही फेऱ्या झालेल्या आहेत, मात्र त्या फेऱ्यांमध्ये ते आघाडीवरती आहेत। संजय केळकर यांचे सुपुत्र आपल्या सोबत आहेत। दादा, काय सांगाल? तिसऱ्यांदा आता आघाडीवर आलेले आहेत, फेऱ्या अजून संपायच्या आहेत, मात्र आघाडी मोठी आहे। काय नेमकं या संपूर्ण एवढ्या दिवसांमध्ये कशा प्रकारे प्रचार केळकर साहेबांनी केला होता? नाही, त्यांचा प्रचार तर केलाच होता एवढे दिवस, पण 10 वर्ष ते आमदार होते आणि त्यांचं काम होतं आणि ठाणेकर जनता सुज्ञ आहे। आता सुरुवातीचा निकाल आहे, अजून मला वाटतं 27 राऊंड आहे टोटल, तर सगळं पॉझिटिव्हच असेल। नक्कीच या संपूर्ण विधानसभेमध्ये आपण जर पाहिलं तर अविनाश जाधव मनसेचे असतील, त्याचप्रमाणे संजय केळकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। केळकर साहेब, 10 वर्षानंतर आता तिसऱ्यांदा संधी ठाणेकर देताना पाहायला मिळत आहेत, अजून फेऱ्या शिल्लक आहेत, मात्र लीड मोठी आहे। केळकर साहेब ठाणेकरांना मी धन्यवाद देईन की त्यांनी पुन्हा एकदा मला काम करण्याची संधी दिली आहे। जागरूक ठाणेकरांनी पुन्हा एकदा महायुतीच्या बाजूने आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे। निश्चितपणे त्यांच्याकरता दिनरात आम्ही काम करू, एवढंच जे वचन दिलं होतं ते पुढच्या काळामध्ये पाळू। खरं पाहायचं झालं तर अविनाश जाधव मागच्या वेळेस दुसऱ्या नंबरला होते, 75,000 होते। राजन विचारे जे मागच्या वेळेस तुमच्यासोबत फिरत होते, यावेळेस तुमच्या समोर उभे राहिले होते। कसं आव्हान होतं, कशा प्रकारे प्रचार होता, कसं आव्हान आपण हे स्वीकारलं आणि आता काही फेऱ्या झालेल्या आहेत त्याच्यामध्ये लीडमध्ये आहात आणि महायुती 200 पार आता आघाडीवरती आहे? नाही, आमच्या महायुतीच्या कार्यकर्त्यांचं बळ आणि आमचं काम जे आहे ते आम्ही लोकांसमोर घेऊन गेलो आणि विकासाचा जो काही अजेंडा आहे आमचा विकसित ठाण्यासाठी तो लोकांसमोर घेऊन गेलो। ठाणेकर सुज्ञ आहेत, ते मागच्या वेळेलाही महायुतीच्या बाजूने होते, लोकसभेलाही भरभरून मतं दिली आणि त्याच्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्ही पॉझिटिव्हली लोकांसमोर गेलो आणि त्याला आम्हाला लोकांनी प्रतिसाद दिला। नक्कीच नीलम, एकंदरीत पाहायचं झालं तर आता काही फेऱ्या झालेल्या आहेत, मात्र केळकर जे आहेत ते आघाडीवरती आहेत आणि हे सगळे कार्यकर्ते त्यांना अभिनंदन करण्यासाठी आणि या ठिकाणी लाडू भरवण्यासाठी आलेले आहेत। आपण पाहतोय केळकरांना उचलून घेतलेला आहे आणि जल्लोष जो आहे तो भारतीय जनता पार्टी कार्यालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळतोय। अशाच प्रकारचं चित्र महाराष्ट्रामध्ये दिसतंय आणि या पुढे आता काही फेऱ्या असतील, त्या फेऱ्यांनंतर अंतिम चित्र संपूर्ण महाराष्ट्रासमोर येईल। नीलम, बिलकुल 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 कुणाल, धन्यवाद। आपण अत्यंत वेगवान पद्धतीनं ठाण्यातल्या या निकालाच्या बरोबरच विजयी उमेदवाराची प्रतिक्रिया आणली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आपण आता टीव्ही स्क्रीनवर जोडलेले राहा, कारण एक अत्यंत महत्त्वाचं दृश्य येत आहे। हे महत्त्वाचं दृश्य देवेंद्र फडणवीसांच्या बद्दलचं आहे आणि त्यात सुद्धा एक इमोशनल अँगल आहे, भावनिक बाब आहे। भावनिक बाब काय आहे तर आपला मुलगा कर्तृत्ववान ठरल्याच्या नंतर आईला जो आनंद होतो तो आनंद आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। देवेंद्र फडणवीस फोनवर बोलतायत। हा फोन मोदींचा नाहीये, हा अमित शहाचा नाहीये, हा इतर कोणाचाही नाही, ना डोनाल्ड ट्रम्पचा आहे ना पुतीनचा आहे, हा फोन त्यांच्या आईचा आहे। जगातली सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती आहे देवेंद्र फडणवीसांच्यासाठी त्यांची आई। देवेंद्र फडणवीसांच्या आईचा फोन आलेला आहे। काय झाला हा संवाद पटकन पाहणार आहोत। ऑडिओ व्हिडिओ एकत्ररित्या आता तुमच्या समोर येणार आहे, ऐका तुम्ही। देवेंद्र फडणवीस आपल्या आईशी बोलताना, या निकालाच्या पार्श्वभूमीवर बोलताना काय म्हणाले, आपल्या लाडक्या मुलाला आई काय म्हणाली, मुलानं काय उत्तर दिलं
हा भावनिक संवाद. येतो संध्याकाळी येतो, आता इकडे सगळं निपटवतो आम्ही, येतो आम्ही कळत होतो. चला धन्यवाद, आशीर्वाद दे. हॅलो येतो संध्याकाळी येतो, आता इकडे सगळं निपटवतो आम्ही, येतो आम्ही कळत होतो. चला धन्यवाद, आशीर्वाद दे. 153 जागा लढून जवळपास 125च्या आसपास पोहोचणाऱ्या या देवेंद्र फडणवीसांना आईचा फोन येतो. आई म्हणते नागपूरला कधी येणार आहेस, कारण आईला मुलाचं कौतुक करायचं असतं, आपल्या मुलाला ओवाळायचं असतं, त्याच्या यशाची आपणही सहभाग घेऊन आनंद व्यक्त करायचा असतो. ती आई मुलाला विचारते बाबा घरी कधी येणार आहेस. मुलगा महाराष्ट्राच्या राजकारणातला महत्त्वाचा व्यक्ती आहे. मुलगा सांगतो संध्याकाळी घरी येतो. हा अत्यंत भावनिक, अत्यंत हृद्य असा संवाद आहे. पुढचा तपशील येत राहील. महाराष्ट्राच्या राजकारणात असे अनेक भावनिक प्रसंग येत असतात. पुढचा तपशील नीलम आमची सहकारी. पाहतोय या ठिकाणी भाजपाचा जल्लोष तर आहेत, मात्र जर आपण माहीम मतदारसंघामध्ये या ठिकाणी गेलो तर अमित ठाकरे आणि सदा सरवणकर यांचं भांडण आता कुठेतरी आपण पाहत होतो आणि ते आता दोघंही पिछाडीवरती आहे. या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महेश सावंत हे 6000 मतांनी आघाडीवरती आहे. अमित ठाकरे आणि सदा सरवणकर हे पिछाडीवरती आहेत. महेश सावंत यांना 13,025 मतं मिळालेली आहे. आताची आपण ही मोठी बातमी पाहतो. या ठिकाणी भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी अनेक ठिकाणी आघाडीवर जरी असले तरी माहीम मतदारसंघाचा आपण जर विचार केला तर या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महेश सावंत या ठिकाणी 6000 मतांनी आघाडीवरती आहेत. सदा सरवणकर यांना 7,728 मतं, अमित ठाकरेंना 5,596 मतं. अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि या ठिकाणी मात्र त्यांना अगदी 5,596 मतं मिळालेली आहेत. सदा सरवणकर या ठिकाणी त्यांना विश्वास होता की आपण या ठिकाणी विजय होऊ, माहीम मतदारसंघ आपला आहे, माहीमचे लोक आपले आहेत, मात्र या ठिकाणी त्यांना अगदी कमी मतं मिळालेली आहेत, 7,728 मतं सदा सरवणकर यांना. तर या ठिकाणी बाजी मारलेली आपण जर पाहिली तर या ठिकाणी महेश सावंत 6000 मतांनी आघाडीवरती पाहायला मिळतात. प्रसाद सर. बिलकुल 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 नीलम, धन्यवाद. आपल्यासोबत मान्यवर आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचूयात आणि पटापट त्यांच्या या संदर्भातल्या प्रतिक्रिया घेऊयात. अवधूत वाघ, मला आपण सांगा, आपण मनसेमध्ये राहिला आहात म्हणून हा प्रश्न मी आपल्याला विचारतो. राज ठाकरे यांच्यासारख्या नेत्याच्या सोबत तुम्ही काही काळ काम केलंय, मला थेटच विचारायचं आहे, ज्या पद्धतीनं अमितच्या अचानक नावाची घोषणा झाली आणि समीकरण सगळं उलटफेर होताना दिसलं, हे टाळता आलं असतं का राज ठाकरेंना, का हा स्वभाव आहे? नाही, असं त्यांचा पक्ष आहे, त्यांनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा आहे. परंतु गंमत अशी झालेली आहे की ज्यावेळी दोन दिग्गजांची लढाई होते त्यावेळी वन साइडेड ज्यावेळी महायुती निवडून येते त्यावेळी इतर पक्षांचा पालापाचोळा होतो. त्याचप्रमाणे मनसेचं झालेलं आपल्याला दिसतंय. पण या वेळेला तुम्ही अमित ठाकरेंचा प्रचार करणार होतात, त्यांना मदत करणार होतात वगैरे वगैरे चर्चा होती. तुम्ही याचा अर्थ भाजपेंनी नक्की केलं काय माहीममध्ये? नाही, राजकारणामध्ये वन साइडेड काही नसतं. भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादीला न विचारता 225 उमेदवार आम्ही जाहीर करू असं एकतर्फी राज ठाकरेंनी ठरवलं. त्याप्रमाणे त्यांनी उमेदवार जाहीर केले. आता आम्हाला न विचारता उमेदवार जाहीर केले तर त्यांच्या मागे फरफटत जाण्याचं भारतीय जनता पक्षाला काही कारण नव्हतं. बिलकुल अवधूत वाघ. या निमित्तानं संजय लाखे पाटील यांच्यापर्यंत पोहोचणार आहोत. संजय लाखे पाटील, आपण चर्चेत आहात आणि माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय अशी मला अपेक्षा आहे. आताच्या घडीला काही तांत्रिक अडचणी येत आहेत असं मला आमच्या प्रोड्युसरनी सांगितलेलं आहे. संजय लाखे पाटील यांच्यापर्यंत आपण पोहोचू. दरम्यानच्या काळात हे जे टीव्ही स्क्रीनवर बदलणारे आकडे आहेत ते आपण पाहत राहा. अवधूत वाघ आपल्या सोबत आहेत. अवधूत वाघ, परत एकदा चर्चा सागर बंगल्याची. सागर बंगला महाराष्ट्राच्या राजकारणातलं नवा सत्ता केंद्र बनतोय का? नाही, 2014 पासून बंगला कुठचाही असो, देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राच्या सत्ता केंद्राचं प्रमुख केंद्रबिंदू होते. अगदी 2019ला जरी 3 वेगवेगळ्या पक्षांनी एकत्र येऊन अनैसर्गिक युती केली तरी देवेंद्र फडणवीस सत्ता केंद्र होते आणि या पुढची 25 वर्ष देवेंद्र फडणवीसचे सत्ता केंद्र. एकच मिनिट, नवा तपशील येतोय, नवी दृश्य येत आहेत, ती आपण पाहणार आहोत. पटकन टीव्ही स्क्रीनवर माझी विनंती आहे की जी आत्ताचा तपशिलातली बातमी होती ती पूर्ण टीव्ही स्क्रीनवर दाखवा आणि त्याचबरोबर हे दृश्य पण दाखवत राहा. आमचे प्रतिनिधी प्रत्येक ठिकाणी पोहोचत आहेत, प्रत्येक ठिकाणी मेहनतीनं आपल्यापर्यंत दृश्य आणतायत, बातम्या आणतायत, त्या आम्ही आपल्यापर्यंत देऊ. दरम्यानच्या काळामध्ये एक देवेंद्र फडणवीसांच्या संदर्भातला तपशील येत होता, तो आपण पाहूयात.
मोठ्या स्क्रीनवर तो आपल्या समोर येईल आणि त्यानंतर आमचे प्रतिनिधी ज्या आता शिवसेनेच्या लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी तिथला जल्लोष टिपण्यासाठी ते आपण पाहणार आहोत. देवेंद्र फडणवीसांची आघाडी कितीची आहे तेही आपण पाहणार आहोत. हे नरेश म्हस्के दिसत आहेत, खासदार नरेश म्हस्के आहेत. दरम्यान नरेश म्हस्केंपर्यंत पोहोचायच्या आधी तपशील दक्षिण पश्चिम म्हणजे नैऋत्य नागपूर मधला आहे. नैऋत्य नागपूरमध्ये 12,000 देवेंद्र फडणवीस आघाडीवर आहेत. थोडकी नाही, ही 12,000ची आघाडी आहे. 7व्या फेरीनंतरची आहे. 7व्या फेरीच्या नंतरच्या पुढच्या फेऱ्या या जवळपास इतक्याच असतील अशी अपेक्षा आणि ही आघाडी वाढेल असा एक प्राथमिक अंदाज व्यक्त होतोय. ही आघाडी नक्की कितीची असेल, गेल्या वेळेच्या पेक्षा जास्त असेल अशी अपेक्षा व्यक्त होते आहे. दरम्यान आणखीन एक तपशील कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातला तपशील आहे. मला तो तपशील पाहण्यासाठी थोडं स्क्रीनच्या जवळ जावं लागतंय. कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातला तपशील समोर येतोय. तो आहे विश्वनाथ भोईर यांच्या संदर्भातला. 23,000 मतांनी ते आघाडीवर आहेत. 23,000 मतं. 23,000 मतं काही थोडी मतं नसतात. संख्येच्या बाबतीतली, आकडेवारीच्या बाबतीतली महत्वाची मतं आहेत. तपशील आपल्या सोबत आहे. आपल्यासोबत मधुकर पाटील आहेत. मधुकरराव, माझा आवाज येतोय? मगाशी मी आपल्यापर्यंत यायचा प्रयत्न केला, मात्र आपला आवाज पोहोचत नसल्याने मला माझा प्रश्न आटोपता घ्यावा लागला. आता माझा आवाज येतोय आपल्याला? हा, येतोय, बोला. पटकन आपण सांगा, ज्या पद्धतीचं मतदान झालंय, जो संदेश जनतेनं दिलेला आहे, त्याचा विश्लेषक म्हणून तुम्ही काय अर्थ काढता? नाही, मुळात या गोष्टीतून एकच गोष्ट प्रकर्षाने जाणवते की देवेंद्र फडणवीस यांच्यावरती लोकांचा विश्वास या निवडणुकीत बसलेला पाहायला मिळतो. ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी, शिंदे गट शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी गट या तिघांनी केलेलं नियोजन आणि या नियोजनातून मिळालेले हे यश आहे, हे आपल्याला प्रकर्षानं पाहायला मिळतं. याच्या उलट महाविकास आघाडीमध्ये द्विधा मनस्थिती होती. उमेदवार उभा करताना त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेले मतभेद आणि तिसरं प्रचार सभा घेत असताना आपापल्या उमेदवाराच्या वेगळ्या घेतलेल्या सभा, याच्यामुळे मतदारांच्या मध्ये वेगळा संदेश गेला आणि या संदेशाचा योग्य फायदा हा महायुतीने घेतलेला पाहावयास मिळतो. जर आकडे असेच पुढे 1 वाजेपर्यंत राहिले तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू हा सागर बंगला आणि देवेंद्र फडणवीस ठरतील असं मला वाटतं. बिलकुल मधुकर पाटील, आपण हा तपशील दिला. दरम्यान मी आता आमची सहकारी नीलम यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. नीलम, तयार राहा, हातामध्ये टोल द्या आणि एकदा बिग अर्थात ताजा तपशील वाचून दाखवा. नक्कीच आपण पाहतोय सगळी आकडेवारी आता या ठिकाणी समोर येते. आघाडी पिछाडी आपण पाहतोय. वडाळ्यामधून जर आपण पाहिलं तर कालिदास कोळंबकर हे अगदी विजयाच्या जवळ आहेत. त्यांच्याकडे 20,000 मतांनी त्यांच्याकडे आघाडी या ठिकाणी पाहायला मिळते. आता थोड्याच वेळात या ठिकाणी आता आकडेवारी आता अगदी समोर येणार आहे आणि विजय सुद्धा या ठिकाणी आता होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. वडाळ्यामधून कालिदास कोळंबकर विजयाच्या जवळ आहेत. प्रसाद सर. बिलकुल नीलम, धन्यवाद. या तपशिलाच्यासाठी तुम्ही जोडलेला राहा आणि आज दिवसभर तुमचा टोल इतका जोरदार वाजवला गेला पाहिजे, अख्ख्या महाराष्ट्राला त्याचा आवाज ऐकायला जाईल. जय महाराष्ट्राच्या माध्यमातून सुरू असलेलं हे निवडणुकीचं विश्लेषण प्रत्येक घराघरात ऐकलं जात आहे. प्रत्येक जण कान देऊन ऐकतोय, कारण आम्ही थेट आहोत, अचूक आहोत, बिनधास्त आहोत. मला पटकन या निमित्तानं माझ्यासोबत असलेल्या इतर मान्यवरांपर्यंत आता पोहोचायचा आहे. जो तपशील आता आपल्या समोर येतोय तो आकडेवारीचा तपशील आपण चुकवायचा नाहीये. 127 जागांवर भारतीय जनता पार्टी आघाडी घेऊन आहे. काँग्रेस 19 जागांवर आहे. उद्धव ठाकरे 21 जागांवर आहेत. शरद पवारांचे 14 ठिकाणी आघाडी मिळवताना दिसत आहेत. मला पटकन आता विचारायचं आहे अवधूत वाघ यांना. अवधूत वाघ, उद्धव ठाकरे वाईटातल्या वाईट स्थितीतही शरद पवारांच्या पुढे गेले, कसं काय? आता कसं आहे, उद्धव ठाकरेंचा जो बेस आहे हा शहरी आहे, शरद पवारांचा बेस हा ग्रामीण आहे. आणि आज लाडकी बहीण असो किंवा इतर सगळ्या योजना असोत, आम्ही संपूर्ण ग्रामीण भाग धुवून काढलेला आहे. काही ठिकाणी उद्धव ठाकरे आज जरी आघाडीवर दिसले असते तरी तुम्ही पहा, आदित्य ठाकरे हे वरळीमधून हरणार आहेत आणि मिलिंद देवरा निवडून येणार आहेत. संध्याकाळी 5 वाजता पहा, 20च्या आत आटपते शिवसेना, 20च्या आत आटपेल शिवसेना उभाठा. मी जरा थांबवते आपल्याला सर. या ठिकाणी आपण वरळीचे अपडेट पाहतोय. वरळीमध्ये आदित्य ठाकरे 500 मतांनी पिछाडीवरती आहे. मिलिंद देवरा या ठिकाणी आघाडीवरती पाहायला मिळत आहेत. वरळीमधून आपण ही अपडेट घेतोय. वरळी मतदारसंघामध्ये या ठिकाणी आपण पाहत होतोय मिलिंद देवरा आणि आदित्य ठाकरे आमने सामने होते. मात्र या ठिकाणी 500 मतांनी आदित्य ठाकरे पिछाडीवरती आहेत. मिलिंद देवरा या ठिकाणी आघाडीवर पाहायला मिळतात. प्रसाद सर, अपडेट. बिलकुल नीलम, आपण अत्यंत महत्त्वाची बातमी दिलेली आहे. या महाराष्ट्रातली एक आणखीन लक्षवेधी लढत होती, ती आदित्य ठाकरे विरुद्ध मिलिंद देवरा विरुद्ध संदीप देशपांडे. काय झालं तिथे? टीव्ही स्क्रीनवर तपशील येतो, तो पहा, चुकवू नका. महत्त्वाचा तपशील आहे, महत्त्वाची लढत आहे. वरळीमधली ही लढत आहे. वरळीमध्ये आदित्य ठाकरे पिछाडीवर गेले.
जिथे लोकांनी निवडून दिलं तिथं जायचंच नाही 5 वर्ष। यामुळे आदित्य ठाकरे पिछाडीवर गेले आहेत का? मिलिंद देवरा राज्यसभेचा खासदार असलेला माणूस, आपण जर समजा या निकालामध्ये आघाडीवर जाताना दिसत असेल तर तिथे नक्की काय घडलं हे पाहायचं आहे। मिलिंद देवरा आघाडीवर जातात, आदित्य ठाकरे पिछाडीवर जातात, याचे अर्थ काय असतात तेही जाणून घेऊ। पटकन आपल्यासोबत मधुकर पाटील आहेत। मधुकर पाटील, यावर एक पटकन 20 सेकंदात बोला। मुळामध्ये आदित्यजी ठाकरे आता पिछाडीवरती गेलेले आपल्याला पाहायला मिळतात। याचं कारण ते मंत्रिपदावरती असताना त्या मतदारसंघातल्या लोकांच्या अपेक्षा ह्या त्यांच्याकडून वेगळ्या होत्या। कदाचित त्या अपेक्षा पूर्ण करण्यास ते कमी पडले असतील, म्हणून कदाचित ते पिछाडीवरती गेले असतील। पण याच निमित्तानं पटकन आपल्यासोबत अवधूत वाघ आहेत। अवधूत वाघ, आपलंही उत्तर लागेल। आपण राज्यसभेचा एक खासदार आणलात, उमेदवार म्हणून उतरवलात, आधी पिछाडीवर असलेले मिलिंद देवरा आता आघाडीवर जातात, म्हणजे नक्की तिथं काय बदलतंय? वरळीचा निकाल काय सांगतो? वरळीचा निकाल तुम्हाला स्पष्ट सांगतो, मिलिंद देवरा 5000 मतांनी निवडून येतील। आणि हे काही इथेच झालेलं नाहीये, भावना गवळींपासून अनेक खासदारांना, अगदी संजय काका पाटील असोत, जे लोकसभेमध्ये कदाचित हरले असतील किंवा खासदार असतील, आम्ही इमानदारीमध्ये आणि सिरियस ही इलेक्शन घेतली आणि आमच्या लोकांना लढवलं आणि त्याचा एक अपडेट देते तुम्हाला, एक धारावीमधून आता अपडेट येते। धारावीतून काँग्रेसच्या ज्योती गायकवाड 10,000 मतांनी आघाडीवरती आहे। ज्या धारावीवरती चर्चा झालेली होती, आरोप प्रत्यारोप झाला होता, या ठिकाणी धारावीतून काँग्रेसच्या ज्योती गायकवाड 10,000 मतांनी आघाडीवरती आहे। प्रसाद सर, आता ही अपडेट येते धारावीतून। बिलकुल बिलकुल, आपण ही दिलेला हा सगळाच तपशील आपल्याला नोंदवून घ्यायचा आहे। वरळीतला तपशील आता टीव्ही स्क्रीनवर आहे, थोड्याच वेळात धारावीतला तपशीलही टीव्ही स्क्रीनवर येईल। आपण आता ज्या पद्धतीनं तपशील दिलात त्याबद्दल धन्यवाद। वरळीमध्ये आदित्य ठाकरे पिछाडीवर, मिलिंद देवरा आघाडीवर, धारावीमध्ये वर्षा गायकवाडांची बहीण ज्योती गायकवाड आघाडीवर आहेत आणि तिथे असलेले बाकीचे उमेदवार स्वाभाविकरित्या पिछाडीवर आहेत। हे दलित मुस्लिम कॉम्बिनेशन आहे का? दलित मुस्लिम कॉम्बिनेशनच्यामुळे अशा प्रकारचे फरक झालेले आहेत का हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल। मला पटकन जाणून घ्यायचं आहे, आधी अवधूत वाघ आपण उत्तर द्या। धारावी, जिथे मध्यंतरीच्या काळामध्ये एका मशिदीवरून राजकारण झालं, मशिदीच्या बांधकामाच्या निमित्तानं हिंदू ध्रुवीकरणाचा प्रयत्न झाला, तिथे ज्योती गायकवाड पुढे जातात, याचा अर्थ काय असतो? नाही, ती पारंपरिक सीट आहे। एकनाथ गायकवाड सातत्याने तिकडे निवडून आले, आमदार म्हणून निवडून आले, खासदार म्हणून निवडून आले। वर्षा गायकवाड तिकडे आमदार होते, आता खासदार झाले आहेत, तर त्याच्यामुळे ती पारंपरिक तो मतदारसंघ आहे काँग्रेसचा। त्याच्यामध्ये ज्योती गायकवाड काय, तुम्ही आणि मी जरी काँग्रेसच्या तिकिटावर उभे राहिलो असतो तरी जिंकून आलो असतो। काही पारंपरिक मतदारसंघामध्ये आपण चेंज करणं खूप कठीण पडतं। धारावी हा त्यातला मतदारसंघ आहे। उगीच तिकडे दलित आणि मुस्लिम असं समीकरण करू नका, कारण महाराष्ट्रामध्ये दलित आणि मुस्लिमांनी भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादीला सुद्धा भरभरून आशीर्वाद दिलेले आहेत। जी जी, अवधूत वाघ, एक नवा तपशील येतोय, नवा तपशील पटकन नीलम आपण सांगावा, विजय देशमुख यांच्या संदर्भातला आहे। नीलम, ओव्हर टू यू। आपण या ठिकाणी नवा तपशील पाहतोय। मंत्री गिरीश महाजन 13व्या फेरी अखेर 13,800 मतांची आघाडी या ठिकाणी आपण पाहतोय। तर रायगड अलिबागमध्ये शिवसेना शिंदे गटाचे महेंद्र दळवी यांना 13,000 मतांची आघाडी त्यांना मिळते। तर जालना जिल्ह्यात आपण पाहिलं तर 5ही जागेवरती महायुती आघाडीवरती, आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आपण जर पाहिलं महायुती आघाडीवरती आहे। 200चा आकडा या ठिकाणी पार केलेला पाहायला मिळतोय। प्रसाद सर, बिलकुल बिलकुल नीलम, आपण जोडलेले राहा आणि नीलमच्या बरोबरच आमचे सर्व मान्यवर, सर्व प्रेक्षक आमच्या सोबत राहणार आहेत, याच्यावर मला ठाम विश्वास आहे।